महत्वाचं काय की आर्थिक सुधारणांच्या तत्वानुसार म्हणजेच आपण एलपीजीच्या तत्वानुसार प्रामुख्याने जर बघितलं की पुढे जाऊन म्हणजे फक्त एलपीजीच नाहीये तर एलपीजीच्या नंतरचे आपला जो ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमी जे बदल झाले तर त्याच्यामध्ये राजकोषीय तूट कमी ठेवली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर करंट अकाउंट डेफिसिट जी कॅड आपण त्याला म्हणतो करंट अकाउंट डेफिसिट तर ती आटोक्यात ठेवली पाहिजे. करंट अकाउंट डेफिसिट आपल्याला परकीय व्यापारामध्ये बघायची आहे. आणि त्याचबरोबर कमी राजकोषीय तूट असेल तर दीर्घ काळामध्ये आपल्याला काय होईल याचा फायदा होणार आहे. सिंपल काय तर सरकारवरती जास्त कर्जाचा ताण नसला पाहिजे. थोडक्यात स्वतःच उत्पन्न वाढवलं पाहिजे. मग हे सगळं करत असताना सरकारला ज्या चॅलेंजेसला सामना करायचा आहे त्याच चॅलेंजेसला सामना करण्यासाठी राजकोषीय दृढीकरण खूप करणं म्हणजे करणं गरजेचं होतं. राजकोषीय दृढीकरण करणं म्हणजे काय की आपलाच जो काय थोडक्यात काय की आपली जी कॅपॅसिटी तर तीच वाढवणं. मग आपली कॅपॅसिटी वाढवायची तर काय करायचं की राजकोषीय तूट ही 3% आसपास ठेवायची किंवा त्याच्या आत ठेवायची. असं जागतिक लेवलला पण वर्ल्ड बँक IMF सारख्या संस्था म्हणतात. पण आता ऑलरेडी आपण बघितलं ना की फिस्कल डेफिसिट आपली किती आहे 6.3% वगैरे. आता आपण जे याच्या बजेटच्या याच्यामध्ये बघितलं किंवा 6.3% ती कमी कमी होत आलेली आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर जस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा त्या याचा रेफरन्स बघा म्हणजे पुन्हा तुम्हाला ते फाईलमध्ये तिथे जाणं आणि हे नाही जस्ट फक्त पुन्हा एकदा आपण काय करूया की रेफरन्स म्हणून तो पॉईंट बघूया भारताच्या बजेटच्या यामधला इथे जस्ट फक्त पुन्हा एकदा बघा तर जर समजा आपण 2022 असेल 22-23 23-24 किंवा 24-25 याच्यामध्ये जर आपण फिस्कल डेफिसिट जर बघितली तर ती 6.7%वरून नंतर परत काय झाली नेक्स्ट इयरला आपण नेक्स्ट इयरची जर बघितली तर त्यामध्ये पुन्हा ती कमी झालेली बघायला मिळते परत ती अजून कमी झालेली पुन्हा ती म्हणजे आताच जर 2025-26चा बजेटचा एस्टिमेट जर बघितला अंदाज जर बघितला तर त्यामध्ये ती 4.4% आलेली बघायला आपल्याला मिळते कोणाच्या जीडीपीच्या तुलनेमध्ये ती 4.4% कोण आली फिस्कल डेफिसिट तर याचा अर्थ काय की वेगवेगळे प्रयत्न केले गेलेले असतात पण त्याच्यामध्ये सुद्धा हे स्टँडर्ड किती आहे तर 3%च्या आसपास राहिली पाहिजे. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे उपाययोजना काय सगळ्यात महत्वाचं की स्वतःचं इन्कम वाढवलं पाहिजे महसूल वर्धन आपण त्याला म्हणतो. मग इन्कम वाढवण्यासाठी काय करायचं टॅक्स रेव्हेन्यू वाढवायचं तर टॅक्स मधले रिफॉर्म करायचे किंवा आपल्याकडे जो पैसा आहे सरकारचा तर मग निर्गुंतवणुकीला चालना द्यायची म्हणून तर सरकार बरेचसे आपले जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल किंवा आपले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत महत्वाच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वगैरे तर त्याच्या डिसइन्व्हेस्टमेंटला चालना देते त्यातले बरेचसे शेअर्स काय करतात तर इतर कंपन्यांना किंवा इतर प्रायव्हेट एंटिटीला ते विकले जातात. त्याचबरोबर खर्चाचं सुसूत्रीकरण करणं म्हणजे खर्च कुठे किती होतोय तर खर्चावरती लगाम घालणं हे सुद्धा एक प्रकारे आपलं इन्कम वाढवण्यासारखंच आहे कारण अनावश्यक खर्च जर कुठे होत असेल तर तो खर्च रोखणं सुद्धा काळाची गरज असते. मग याच्यातूनच निर्माण झाला तो FRBM कायदा 2003चा FRBM कायदा महत्वाचा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ऍक्ट राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा. आता या कायद्यामध्ये ज्या तरतुदी तर त्या तरतुदी बघू पण त्याची जी आकडेवारी म्हणजे त्याची जी डेट्स वगैरे तर त्या आपल्याला माहिती असाव्यात. तर संसदेत कधी संमत झाला 26 ऑगस्ट 3 ला आणि तो लागू झाला 5 जुलै 2004 ला तर 2004 ची त्याची डेट पण लक्षात ठेवा 5 जुलै 2004 ला तो लागू झालेला आहे. FRBM कायद्याचे उद्दिष्ट बेसिकली काय का आणलं कायदा किंवा कायद्यात तरतुदी बेसिकली काय आहे सगळ्यात महत्वाचं की सरकारचं जे कर्ज आहे तर कर्जावर लॉंग टर्म मध्ये आपल्याला नियंत्रण आणायचंय सरकार जे कर्ज घेत आहे ते महसुली तूट शून्यापर्यंत आणायची महसुली तूट 0 पर्यंत आणायची आर्थिक तूट कमी करायची एक प्रकारे बजेटरी तूट कमी करायची आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला स्टॅबिलिटी आणायची आहे. भविष्यातलं जे काही कर्जावरचा निधीचा जो बोजा आहे तो कमी करायचा आणि व्यवहारात सगळ्या पारदर्शकता आणायची ट्रान्सपरन्सी आणायची आहे आणि त्याचबरोबर काय करायचंय तर कर्जाचं मॅनेजमेंट करायचंय प्रॉपर कर्जाचं आदर्श व्यवस्थापन आणि लॉंग टर्म मध्ये अगेन काय इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणायची आहे. मग जर आपण बघितलं की रेव्हेन्यू डेफिसिट कमी करायचं असं उद्दिष्ट आहे कायद्यानुसार पण रेव्हेन्यू डेफिसिट कमी झाली का झिरो वगैरे झाली का नाही झाली. आपण जर रेव्हेन्यू डेफिसिटचा इथं एक जस्ट हे चार्ट बघितला तर रेव्हेन्यू डेफिसिट 2022-23ला सॉरी 21-22ला ती 4.4% आणि आत्ताचा बजेटच्या अंदाजानुसार ती 1.5% राहण्याची शक्यता आहे. ऍक्च्युली जेव्हा आता बजेटच्या म्हणजे नेक्स्ट इयरला जेव्हा याचं फायनल आउटकम येईल तर तेव्हा कळेल किती 1.5 राहिली का नक्की किती पण ती नक्कीच 1-2% आसपास तरी सध्या आहे असा आपण एक अंदाज करू शकतो याच्यामध्ये. सो
एक प्रकारे FRBM कायद्याच्या तरतुदीनुसारच आपण त्यासाठी ऍक्शन घेतोय आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस झालेले बघायला मिळतात. आता महत्वाचं काय की ह्या कायद्याच्या मर्यादा, आता हे एवढं डिटेल करायची आवश्यकता नाही की कायद्याचे लिमिटेशन वगैरे काय होते. तर याच्यामध्ये एकच पॉईंट लक्षात घ्या की, किंवा याचे बुलेट पॉईंट लक्षात घ्या की जे टार्गेट्स होते तर ते टार्गेट्स काय आहेत, तर ते टार्गेट अजूनही सिद्ध झालेले नाहीत. म्हणजे कायदा 2003 ला केलाय, 4 ला लागू झाला, पण त्याच्यामध्ये अजून काही त्याच्यामध्ये टार्गेट्स आपल्या सिद्ध झालेले नाहीत. त्याचबरोबर चुकीचे काही एस्टिमेट्स मांडले होते, गृहीतक ठेवले होते, जसं की समजा तूट कमी केली तरच आर्थिक विकास वाढेल वगैरे वगैरे. त्याचबरोबर भांडवली खर्चाच्या बाबतीत जर बघितलं तर भांडवली खर्च आपला प्रामुख्याने आपल्या ओव्हरऑल जीडीपीच्या फक्त 5.6% होता. म्हणजे जर जीडीपी आपला 100 रुपये असेल तर 5.6 रुपये फक्त आपण काय करतोय, तर भांडवली खर्चावर करतोय. तर याचा अर्थ काय की आपला रेव्हेन्यू खर्च खूप सारा जास्त होता, आणि रेव्हेन्यू खर्च वाढला की काय होणार, रेव्हेन्यू डेफिसिट वाढणार आहे. तो एक प्रकारे काय आर्थिक विकासासाठी लागणारा मूलभूत खर्च कमी केला. म्हणजे ऍक्च्युअली भांडवली खर्च हा वाढवला पाहिजे, कारण भांडवली खर्च वाढवला तर त्याच्यातून आपल्याला आउटकम निघत असतं. त्यामुळे ते सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. विकासाकडे दुर्लक्ष केलेलं बघायला मिळतं. विकासाकडे दुर्लक्ष म्हणजे काय, आरोग्य असेल, शिक्षण असेल, तर या गोष्टींवरती खर्च करण्याच्या तरतुदी आपल्याला या कायद्यामध्ये बघायला मिळत नाही, कारण त्याच्यावरती खर्च केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून आउटकम निघू शकतं. त्याचबरोबर बघा, प्रायमरी डेफिसिट जे आहे, प्राथमिक तूट आपण बघितली. प्राथमिक तूट म्हणजे काय, एक्झॅक्ट जे आपण कर्ज घेतले तर तोच भाग, फक्त याच्यामध्ये आपण व्याज धरतो का, व्याज त्याला कन्सिडर करत नाही. मग ही जी प्रायमरी डेफिसिट आहे तर त्याचा सगळ्यात जास्त बोजा आहे. तरी पण आपण त्या प्राथमिक तुटीकडे विशेष लक्ष दिलं नाही, किंवा प्राथमिक तूट त्या कायद्यामध्ये तशी तरतूद नव्हती. कायद्यामध्ये तरतूद काय, फक्त की राजकोषीय तूट कमी करायची आणि एक प्रकारे आपल्याला रेव्हेन्यू डेफिसिट कमी करायची. पण राजकोषीय तूट कमी करायची म्हणजे आपण प्रामुख्याने व्याजावरती लक्ष देणार आहे आणि आपण रेव्हेन्यू डेफिसिट वरती लक्ष देतोय. तर ह्या गोष्टी या कायद्याच्या मर्यादा आपल्याला बघायला मिळतात. कायद्यामध्ये पहिले 3 विवरणपत्र किंवा डॉक्युमेंट्स आपण बजेट सेशन मध्ये मांडतो. ऑलरेडी आपण बघितलं, याच्याबद्दल बोललो आहोत त्याच्यामध्ये. आणि चौथं जे विवरणपत्र आहे खर्चाच्या बाबतीतलं, की खर्च डिपार्टमेंट वाईज कसा कुठे काय झालेला आहे, तर तो नंतर मांडलं जातं. आता बघा, ह्या कायद्यानुसार 3% राजकोषी तूट आणि महसुली तूट ही 0 पर्यंत आणली पाहिजे, असं एक टार्गेट होतं. आता कायदा आला, कायद्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, पण कायद्यानुसार ऍक्च्युअल मध्ये आपण काय अचीव्ह केलं पाहिजे याच्यासाठी मग वेगवेगळे टास्क फोर्स नेमले, कार्यगट नेमले. ह्या कार्यगटामध्ये मग पहिला कार्यगट होता डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली 2003 मध्ये. तर मग ह्या कार्यगटाने काय केलं की या FRBM कायद्याच्या रेफरन्सनुसार, FRBM कायद्याच्या तरतुदीनुसार 2008-9 पर्यंतचे टार्गेट ठरवले. आता हे टार्गेट फक्त लक्षात घ्या, इथं क्वेश्चन आपल्याला येतो की 2008-9 पर्यंत आपण काय टार्गेट अचीव्ह केले पाहिजेत. आपली प्रायमरी डेफिसिट किती, सॉरी फिस्कल डेफिसिट किती असली पाहिजे, रेव्हेन्यू डेफिसिट किती असली पाहिजे. तो राजकोषीय तूट ते काय म्हटले, किंवा कार्यगट काय म्हटलं की दरवर्षी आपण काय करू की 0.3% कमी करू. मग साधारणतः 2004 पासून जर 2008-9 पर्यंत बघितलं तर 0.3% दरवर्षी कमी करायची, आणि ही कमी करून कुठपर्यंत आणायची, तर 2.8% किंवा राऊंड फिगर 3% आणली पाहिजे. तर हे टार्गेट ठेवलं, पण टार्गेट अचीव्ह झालं का नाही झालं. ऍक्च्युअल मध्ये आपलं फिस्कल डेफिसिट ही 6.1% राहिली. तेव्हा सुद्धा जीडीपीच्या 6.1% प्रायमरी डेफिसिट राहिली, आणि आता सुद्धा आपण जाऊ जीडीपीच्या म्हणजे ओव्हरऑल आपल्या जे काही व्यवहाराच्या मधलं जे काही कर्ज जे घेतले तर त्याच्यामधली ती आपल्याला तूट 6.1% राहिली. आत्ताची सुद्धा आपण जर बघितलं ती कुठेतरी आपल्याला 4.4% पर्यंतची बघायला मिळते अंदाजित, किंवा ती त्याच म्हणजे 4% ते 6%च्या रेंजमध्येच कुठेतरी ती राहिलेली आपल्याला पाहायला मिळते, 6-7% पर्यंत. त्याच्यामध्ये काही विशेष चेंजेस झालेले बघायला मिळत नाहीयेत. त्याचबरोबर बघा, दुसरा जो पॉईंट आहे, राजकोषी तुटीनंतर किंवा फिस्कल डेफिसिट नंतर महसुली तूट, रेव्हेन्यू डेफिसिट महत्वाचा आहे. रेव्हेन्यू डेफिसिट दर वर्षाने किती कमी करायची, 0.5%, 0.5%. आणि 0.5% ने कमी करून काय करायचं, तुटीपेक्षा आपल्याकडे ऍडव्हान्स शिल्लक राहायला पाहिजे. तो एक तर तूट कमी करून 2 म्हणजे 0.2%चं आधिक्य निर्माण करायचंय, किंवा ते जर नाही झालं तर ऍटलीस्ट 0 तरी करायची. महसुली तूट प्रत्यक्षात 0 करायची, किंवा ती आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये आणायची. म्हणजे तुटीपेक्षा आपल्याकडे जमा वाढवायची 0.2%, 0.2%. पण ऍक्च्युअल मध्ये ती महसुली तूट सुद्धा तेवढी अचीव्ह आपल्याला झालेली नव्हती, आणि इव्हन आतापर्यंत पण आपल्याला झालेली नाहीये. त्याचबरोबर बघा, टॅक्स टू जीडीपीचा रेशो, म्हणजे जीडीपीच्या तुलनेत आपल्याकडे टॅक्स किती आला पाहिजे, किंवा जीडीपीच्या पैकी साधारणतः टॅक्सचं प्रमाण किती असलं पाहिजे, साधारणतः 13% वगैरे टॅक्स कलेक्शन असलं पाहिजे. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील खर्च जो आहे
ओव्हरऑल आपल्या जीडीपीच्या तुलनेत बजेटमध्ये खर्च किती झाला पाहिजे, तर तो साधारणतः एक 14% तो झाला पाहिजे. हे पहिल्या टास्क फोर्सने सांगितलं. या टास्क फोर्सच्या रिकमेंडेशन आपल्याला प्रश्नामध्ये येतात, आपण ते करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय झालं की हे काय अचीव्ह झालं नाही. मग पुढे जाऊन परत दुसरा कार्यगट नेमला 2012 मध्ये विजय केळकर यांच्या आदेशाखालीच तो नेमला आणि या कार्यगटाकडे सुद्धा टार्गेट दिले किंवा त्या कार्यगटाने 2014 पर्यंतचे टार्गेट दिले आणि त्याच्यामध्ये मग काय केलं की आधी काय म्हणत होते राजकोषीय तुट आपण कितीपर्यंत आणू 2.8% पण त्यांनाही कळलं की एवढं काही शक्य नाही आपण गणतोय दरवेळेस. मग आपण जर गणलो आहोत तर काय करायचंय मग ठीक आहे आता 3.9% पर्यंत आपण अचीव्ह करू. 3.9% टार्गेट ठेवलं झाली 4.1 पर्यंत तर थोड्याफार प्रमाणात ती जवळपास पोहोचलेली. त्याचबरोबर महसुली तुटीचं टार्गेट मात्र मग 2% ठेवलं. म्हणजे आधी म्हणले की आपण प्लस पर्यंत जाऊ प्लस 0.2% पण तेव्हाही कळलं की महसुली तुटीमध्ये सुद्धा आपण गणलेलो आहोत कारण तेवढं आपल्याकडे काही शक्य नाहीये करणं. तर मग महसुली तूट ऍटलीस्ट 2% तरी आणू असं एक टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं. मग त्याच्यामध्ये कर महसूल किंवा अर्थसंकल्पीय खर्च हे सुद्धा टार्गेट होते. इथं फक्त राजकोषीय तूट आणि महसुली तुटीचा आकडा लक्षात ठेवा बाकी विशेष नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. यानंतर बघा तिसरा कार्यगट नेमण्यात आला FRBM कायद्याच्या संदर्भातला तो NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली. NK सिंग हे 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तसेच तिसऱ्या कार्यगटाचे सुद्धा अध्यक्ष होते मे 2016 मध्ये. आता यांनी काय म्हटलं FRBM कायदाच रद्द करून टाका आणि त्याच्याऐवजी काय करायचं की डेप्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्टच आणू आपण. तो कायदा रद्द करू आणि डेप्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी कायदा आणू आणि त्याच्यानुसार काय करू की राजकोषीय धोरणाच्या संदर्भात आपण तरतुदी करू. त्याचबरोबर त्यांनी शिफारस करताना असं म्हणलं होतं की फिस्कल डेफिसिट जे आहे तर 2018 ते 21 पर्यंत साधारणतः 3% पर्यंत आपण कमी करू आणि 21 नंतर साधारणतः दरवर्षी आपण वेगवेगळे टार्गेट्स देऊ. तो दरवर्षीचे त्यांनी वेगवेगळे टार्गेट्स दिले होते. हे टार्गेट्स करण्याची काही गरज नाहीये. टार्गेट्स विशेषतः आपल्याला करायची गरज नाही. आयोग काय आपल्याला असे प्रश्न विचारणार नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी रेव्हेन्यू डेफिसिटच्या बाबतीत जे म्हणलं महसुली तुटीच्या बाबतीत जे म्हणलं तर महसुली तुटीच्या बाबतीत 0.25% ने दरवर्षी कमी करून 23-24 मध्ये ती 0.8 पर्यंत तरी कमी करावे असं त्यांनी टार्गेट ठेवलं होतं. हे सुद्धा टार्गेट करण्याची काही विशेष आवश्यकता नाहीये. त्याचबरोबर बघा कर्ज आणि जीडीपीचा जर रेशो बघितला तर केंद्र आणि राज्याचा मिळून जर 2023 नंतर आपण पाहिला तर तो 60% पुढे गेला नाही पाहिजे. म्हणजे समजा ओव्हरऑल स्टेटचा आणि समजा केंद्राचा जीडीपीचा जर विचार केला ओव्हरऑल तर केंद्र आणि राज्याचा मिळून तो 60% वर गेला नाही पाहिजे किंवा त्या जीडीपीच्या तुलनेत केंद्राचा जर विचार केला तर 40% वर नाही गेलं पाहिजे कर्जाचं प्रमाण किंवा राज्याचं प्रमाण 20% वर गेलं नाही पाहिजे असं एक टार्गेट त्यांनी ठरवलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर आपण राजकोषीय तुटीचं जर टार्गेट वगैरे बघितलं तर ते टार्गेट त्यांनी काय थेटपणे सुचवलं नाही पण त्यांनी एक रेंज सुचवली अगेन. रेंज म्हणजे काय 3% पर्यंत आपण अचीव्ह करू. 3% नाही झालं तर इन केस मग तुम्ही प्लस मायनस एक प्रकारे काय होऊ शकतं तर प्लस मायनस ती 0.5% पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे एक तर 2.5 पर्यंत अचीव्ह करा किंवा 3.5 पर्यंत तरी ऍटलीस्ट अचीव्ह झाली पाहिजे या रेंजमध्ये. पण इव्हन अजूनही ती आपल्याला अचीव्ह झालेली बघायला मिळत नाहीये. सो ह्या 3 कार्यगटाच्या शिफारसी आपल्याला FRBM कायद्याच्या रूपाने बघायला मिळतात. त्याचबरोबर बघा 14 वित्त आयोग जो होता 14 वित्त आयोग कोण होते अध्यक्ष YV रेड्डी. वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा तुम्हाला पुढे लिस्ट आहे पुढे लिस्ट आपण त्याच्यामध्ये बघूया ते. तर वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 14 वित्त आयोग शिफारसीनुसार FRBM कायद्यात काय केलं की सुधारणा करण्याच्या ऐवजी काय करा नवीन कायदा बनवा अशी सुद्धा त्यांनी शिफारस केली. कुठला कायदा बनवा म्हणले डेप्ट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. हे कायद्याचं नाव लक्षात घ्या याच्याबद्दल सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो किंवा वरती NK सिंग जो काही कार्यगट आहे तर त्यांनी सुद्धा शिफारस केलेला कायदा आपल्याला ते नाव लक्षात ठेवायचं आहे. तर अशा ह्या शिफारसी केल्या होत्या. त्याचबरोबर बघा आपल्याकडे आता जे डिसइन्व्हेस्टमेंट वगैरे किंवा जे कर्ज परतफेड हमी निधी वगैरे जे गॅरंटी रिडेम्पशन फंड वगैरे जो आहे किंवा एक्सपेंडिचरच्या संदर्भात जे काही रिफॉर्म वगैरे करायचे तर याच्या संदर्भात किंवा त्याच्या मॅनेजमेंटच्या संदर्भातले काही आयोग नेमण्यात आले होते तर त्यांची आपल्याला जोड्या लावायला नावं लक्षात ठेवायची PYQ मध्ये याच्या आधी विचारलेलं होतं पुन्हा विचारण्याची शक्यता असू शकते इथं म्हणजे येऊ शकतं आपल्याला. तर कर्ज परतफेड हमी निधी म्हणजे जर समजा कर्जाच्या संदर्भात आपल्याला काही गॅरंटी घ्यायची असेल की कर्ज परतफेड करण्याच्या संदर्भाने तर त्याचा असा एखादा फंड असला पाहिजे. मग त्याच्या तरतुदी आपल्याला आर्टिकल 292 किंवा 93 मध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. एक पण नाही इनडायरेक्टली काही गोष्टी आहेत त्यामध्ये. तर 1999-2000 साली हा नेमण्यात आलेला होता म्हणजे हा निधी तयार करण्यात आला होता. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर खर्च सुधारणा आयोग म्हणजे आपण फिस्कल स्टिम्युलेशन फिस्कल रिफॉर्म्स वगैरे जे म्हणतोय तर त्याच्यामध्ये खर्च सुधारणा आयोग सुद्धा महत्वाचा आहे. 2000 साली तो नेमण्यात आला होता.
तर तेव्हाचे अध्यक्ष कोण होते? के.पी. गीताकृष्णन. त्याचबरोबर मग त्यालाच रिप्लेस करून या 2000च्या आयोगाला खर्चाच्या सुधारण्याच्या ऐवजी आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं होतं, मॅनेजमेंट, म्हणून खर्च व्यवस्थापन आयोग नेमण्यात आला आणि खर्च व्यवस्थापन आयोग विमल जालान त्याचे अध्यक्ष होते. तर हे असं काही फॅक्च्युअल रॅन्डम काही येऊ शकतं, आपण ते करायला पाहिजे. आता FRBM कायदा केंद्राचा आहे 2003चा, पण राज्याचे सुद्धा स्वतःचे FRBM कायदे आहेत किंवा स्वतःचे नियम पण आहेत. मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महत्वाचं काय आहे, तर याच्यामध्ये कर्नाटकचा पहिला कायदा आहे 2002चा. तो कर्नाटकच्या कायद्याबाबत सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर महाराष्ट्राचा कायदा कधीचा आहे? 2005 आणि 2006चे त्याचे नियम आहेत, हे लक्षात घ्या. तर आपल्याला याबाबत सुद्धा विचार किंवा इतर राज्यांचा आपल्याला काही विशेष विचारलं जाणार नाहीये, पण आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये भारताचा किंवा भारतामधलं मग पहिलं कोण आहे, तर याबाबत आपल्याला मात्र विचारलं जाऊ शकतं. हे प्रायोरिटी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर येस, आपल्याला पुढे टॅक्सच्या टॉपिक मध्ये जायचंय. तर इथपर्यंत क्लिअर आहे. महाराष्ट्राचा फक्त कायदा लक्षात ठेवा 2005चा आणि नियम 2006चे आहे. येस. आता पुढचा आपला आहे महत्वाचा पॉईंट की सरकारचं खर्च वगैरे याच्याबाबत आपण बोलतोय, खर्च नियंत्रण कसं करायचं याच्याबाबत बोललो, पण सरकारचं इन्कम कसं वाढवायचं आणि इन्कम वाढवण्यासाठी त्याच्यात कुठले घटक येतात, काय घटक येतात, हे आपल्याला प्रायोरिटीने बघायचे. त्याच्यामध्ये मग आपण बघतो की सार्वजनिक उत्पन्न, पब्लिक रेव्हेन्यू, आणि पब्लिक रेव्हेन्यू मध्ये प्रामुख्याने दोन घटक येतात. किंवा आपण जे जमेचा भाग बघितला त्याच्यामध्ये कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न किंवा टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे दोन घटक प्रामुख्याने येतात. हे दोन घटकच आपल्याला इथं प्रायोरिटीने बघायचे आहेत. यामध्ये आपण बघत असताना बघा, इथं आपल्याला टॅक्सच्या संदर्भात की टॅक्स नक्की काय, का वगैरे लावला जातो, हे आपल्याला बेसिक गोष्टी माहिती. सगळ्यात महत्वाचं काय आहे की टॅक्स म्हणजे काय, तर सक्तीचं देणं आहे. म्हणजे सरकार लावणारे सक्तीचं टॅक्स तो भरावाच लागणार आहे, आणि सक्तीचं भरावं लागणार तर एक प्रकारे काय आहे, तर सममूल्य सेवेशी त्याचा काही संबंध नाही. म्हणजे टॅक्स जर एखाद्या व्यक्तीने 100 रुपये भरला तर 100ची सेवा त्याच व्यक्तीला मिळाली पाहिजे असं काही नसतंय, किंवा जो व्यक्ती टॅक्स भरेल तर त्याला त्याचा लाभ होतो असं नाहीये. सरकार अल्टिमेटली टॅक्स लावणार आहे तर कोणावरती लावणार आहे, ज्याचं जास्त इन्कम आहे त्याच्यावरती टॅक्स लावेल, किंवा ज्याच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त पार्टिसिपेशन त्यांच्यावरती टॅक्स लावेल, आणि जे गरीब आहेत लोककल्याणाच्या कामासाठी तो पैसा वापरणार आहे. तो अल्टिमेटली सरकारचा याच्यामध्ये काय रोल असतो किंवा काय उद्देश असतो की सगळ्यांना समान लेवलला आणलं पाहिजे, एक प्रकारे इकॉनॉमिक याच्यामध्ये कुठली विषमता नाही झाली पाहिजे, हे प्रामुख्याने उद्दिष्ट असतं. किंवा कराची वैशिष्ट्य प्रामुख्याने काय, सक्तीचं देणं असतं. करदात्याला प्रत्यक्ष विशेष कुठला लाभ होत नाही, की एखाद्याने टॅक्स भरला लाखभर रुपयाचा म्हणून लाखभराचा त्याला लगेच फायदा झाला असं काही नसतं. आणि टॅक्स देणं म्हणजे काय, आपण काही कुठला करार करत नाही गव्हर्नमेंट सोबत, तर वेळोवेळी आपल्या इन्कमच्या नुसार त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि त्यानुसार आपल्याला टॅक्स बदलावा द्यावा लागतो. तो हे कर अधिकार कोणाला असतात, कर आकारण्याचे सरकारलाच अधिकार असतात, सरकारच त्याच्यामध्ये कर आकारणार आहे. तो आता कराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कराच्या एक प्रकारे काय त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. प्रकारामध्ये जर बघितलं तर पहिला आहे प्रगतीशील, त्याचं आपण उदाहरण बघू. प्रगतीशील आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह टॅक्स. प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय, जसं जसं इन्कम वाढेल तसं तसं टॅक्सचा रेट वाढत असतो. दुसरा आहे प्रतिगामी कर, म्हणजे याच्यामध्ये काय, उत्पन्नाच्या तुलनेमध्ये काय, तर ते पर्सेंटेज असतं. म्हणजे जसं जसं उत्पन्न वाढेल तसं उत्पन्नाच्या तुलनेमध्ये टॅक्स आपल्याला कमी भरावा लागतो. त्याला आपण प्रतिगामी कर म्हणतो, किंवा त्याला आपण एक प्रकारे काय म्हणतो, इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. किंवा आपण जीएसटीचं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागतो 1 रुपया, पण एखाद्याचं इन्कम आहे 100 रुपये. 100 रुपये असेल तर एखाद्याच्या इन्कमचा तो किती झाला, 1% टॅक्स झाला. पण एखाद्याचा इन्कम समजा 1 लाख रुपये, मग 1 लाख रुपये म्हणलं आणि 1 लाख रुपयावाला सुद्धा 1 रुपयाच टॅक्स भरायचा आहे. म्हणजे पाण्याची बॉटल घेतील, पाण्याच्या बॉटलवर समजा 1 रुपया टॅक्स लागला. 1 लाख रुपयावाला पण सेम पाणी बॉटल पिणार आहे, 100 रुपयावाला सुद्धा सेम पाणी बॉटल पिणार आहे. पण त्यांच्या इन्कम मध्ये काय आहे, त्यांच्या इन्कमच्या तुलनेत टॅक्स त्यांना तो कमी जास्त प्रमाणात भरावा लागतो. सो जास्त ज्याचं इन्कम असतं त्याला विशेष काही भर पडत नाहीये त्याच्यामध्ये. तो प्रतिगामी कराचं ते उदाहरण झालं, त्याला आपण काय म्हणतो, रिग्रेसिव्ह टॅक्स म्हणत असतो. प्रतिगामी कर म्हणजे कुठला, हा रिग्रेसिव्ह टॅक्स. पुढे उदाहरण येणारच आहे, आपण बघूया. आणि प्रमाणशीर कर म्हणजे काय, तर फिक्स एकच रेट लावला जातो सगळ्यांसाठी, तर तो प्रमाणशीर कर वगैरे, तर ते काही प्रमाणात काही ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेबल बघायला मिळतं. तर त्याच्यामध्ये आता बघूया प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर असे एक दोन प्रकार पडतात. त्याच्या आधी कराच्या काही त्याचे रिझन्स, त्याच्या मागचा उद्देश वगैरे बघूया. तर ऍडम स्मिथ आपल्याला माहिती, अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांनी कराचे प्रामुख्याने 4 तत्व सांगितले. 4 तत्व म्हणजे काय, एकतर टॅक्स मध्ये समानता असली पाहिजे,
त्यामध्ये निश्चितता असली पाहिजे. निश्चित प्रॉपर कधी तो कलेक्ट करायचा आहे, कोणाकडून कसा कलेक्ट करायचा याच्याबद्दल निश्चितता असली पाहिजे. त्याचा कन्व्हिनियन्स असला पाहिजे, सगळ्यांना तो पे करता आला पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की कन्व्हिनियंट नाही आणि उगाचच्या अव्वाच्या सव्वा भरावा लागतोय. आणि त्याच्यामध्ये काटकसर पण असली पाहिजे, म्हणजे तो असा खूप हेवी पण नाही झाला पाहिजे किंवा तो भरण्यासाठी लोकांना काही त्यातनं पळवाटा पण नाही काढता आल्या पाहिजे. त्याचबरोबर इतर तत्व सुद्धा आपल्याला बघायला मिळतात की कर आकारणी का केली पाहिजे, टॅक्स का आकारला पाहिजे. तर त्याचे वेगवेगळी तत्व आहेत, विशेषतः आपल्याला त्याच्यावरती काही विचारणार नाहीयेत. पुढे महत्वाचं आहे की संकल्पना इथं. आता इथल्या संकल्पना तुमच्या जर क्लिअर झाल्या तर मग तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न याच्यावरती डील करता येऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला टॅक्सचे 2 प्रकार इथं आपण प्रायमरी लक्षात घेऊ. तर सगळ्यात महत्वाचं की इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स कोणावरती आकारला जाईल, की ज्याला इन्कम येणार आहे त्यालाच तो आकारला पण जाईल आणि त्यालाच स्वतःला भरावं पण लागणार आहे. त्यामुळे इथं आपण जर एखादा जॉबवाला व्यक्ती म्हणलं तर तो जॉबवाला त्याच्यावरच आकारला जाईल आणि त्याला स्वतःलाच काय करावं लागेल, भरावा लागणार आहे. आणि दुसरं आहे आपण जीएसटीचं उदाहरण घेऊ. आता जीएसटी काय झाला हा इनडायरेक्ट टॅक्स, इन्कम काय झाला डायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. मग आता जीएसटी मध्ये काय होतं, कर समजा एखाद्या कंपनीवर आकारलाय, समजा एखाद्या वॉटर बॉटल बिस्लरीवरती समजा कर आकारलाय आणि बिस्लरी कर आकारला तर बिस्लरी कंपनी काय करेल, कर भरेल सरकारला. पण बिस्लरी कंपनी काय करेल, तर बिस्लरीच्या त्या बॉटलच्या प्राइस मध्ये अजून किंमत वाढवेल, टॅक्स तिथं ऍड करेल आणि अल्टिमेटली तो कोणाला भरावा लागेल, ग्राहकांना भरावा लागेल. म्हणजे इथं काय केलं बिस्लरीवाल्याने, कर स्वतःवर लागू झाला, स्वतः भरणार आहे तिकडे सरकारकडे, पण ऍक्च्युअली तो ताण कोणावरती पडणार आहे, कोणाच्या खिशावरती ताण पडणार आहे, तर ग्राहकाच्या. त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये कसं होतं की टॅक्स जरी एका व्यक्तीवर लागू केलेला असला तरी तो तो स्वतःच भरेल असं नाहीये. तर तो ते भरण्यासाठी काय करतो, लोकांकडनं पैसे कलेक्ट करतो आणि स्वतः मग सरकारकडे भरतो. भरताना तर तो दिसतो पण ऍक्च्युअली ते पैसे कोणाकोणाच्या दुसऱ्याच्या खात्यामधून आलेले असतात. तर मग तेच आपल्याला इथं बघायचं, कर आघात, कराघात आपण त्याला म्हणतो, कर संक्रमण म्हणतो आणि कराचा बोजा. तर ह्या 3 गोष्टी आहेत आपल्याला बघायच्या संकल्पना. टॅक्सचा इम्पॅक्ट, टॅक्स शिफ्टिंग, टॅक्स इन्सिडन्स नक्की काय आहे आणि प्रश्न इथं आपल्याला अपेक्षित आहे. आता बघा, कराचा इम्पॅक्ट कोणावरती होणार आहे, ज्याच्यावर सरकारने अप्लाय केला. आता इन्कम टॅक्स मध्ये आपण कोणावरती अप्लाय केलाय, ज्याच्यावर ज्याला जॉब आहे त्यालाच अप्लाय केलाय, त्यालाच लागू झाला. ठीक आहे, इम्पॅक्ट झाला. आता त्याला तो कोणाला दुसऱ्याला शिफ्ट करता येतो का, की समजा एखाद्या व्यक्तीवरती लावलाय आणि तो म्हणेल की नाही आता माझ्या ऐवजी दुसरा कोणतरी व्यक्ती भरेल, तसं होतं का, त्याला पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल, त्याला स्वतःलाच भरावं लागणार आहे. म्हणजे आपण जर टॅक्स मध्ये बघितलं तर कराचा आघात आणि कराचा बोजा किंवा त्याला इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणतो, तर तो डायरेक्ट टॅक्स मध्ये एकाच व्यक्तीवर होतो, म्हणजे स्वतःलाच लागू होतो आणि स्वतःलाच भरावा लागतो, स्वतःच्याच खिशावरती ताण पडतो. तर हे त्याचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण काय आहे बघा, तर इनडायरेक्ट टॅक्सचं. तर इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. आता इम्पॅक्ट ऑफ टॅक्स कोणावरती झाला, समजा बिस्लरीवरती झाला, बिस्लरीवरती झाला, बिस्लरी वगैरे जे काय आता इंग्लिशमध्ये तर अनेक वेगवेगळी नावं आहेत. इम्पॅक्ट कोणावरती झालाय म्हणजे लागू कोणावरती केलाय, बिस्लरी. पण बिस्लरी काय करते, टॅक्स शिफ्टिंग करते. शिफ्टिंग कोणाकडे करते, ग्राहकाकडे. म्हणजे ग्राहकाला ते बिलामध्ये लागू केलं जातं. मग इन्सिडन्स ऑफ टॅक्स किंवा कराचा अंतिम बोजा कोणावरती पडतो, तर तो ग्राहकावरती पडतो. त्यामुळे इन्कम टॅक्स मध्ये जर बघितलं तर कराचं शिफ्टिंग होत नाही. इनडायरेक्ट टॅक्स किंवा जीएसटी सारख्या टॅक्स मध्ये काय होतं, कराचं शिफ्टिंग होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, कराचा आघात एका व्यक्तीवर होतो आणि कराचा बोजा एका वेगळ्या व्यक्तीवर होतो. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय, वेगवेगळ्या व्यक्तीवरती कराचा आघात आणि इम्पॅक्ट होतं, म्हणजे इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स होत असतो. कराचा इम्पॅक्ट म्हणजेच काय, कर ज्याच्यावर लागू केलाय तो. पण ऍक्च्युली शेवटी ज्याच्या खिशाला बर्डन पडतोय तो म्हणजे काय झाला, कराचा बोजा किंवा इन्सिडन्स ऑफ टॅक्स झाला. सो इथं पुन्हा तेच आहे, इमिजिएट बर्डन कोणावर पडतं त्याला आपण कराचा इम्पॅक्ट म्हणतो. उत्पादकावर किंवा मध्यस्थ जी व्यक्ती असते त्यांच्यावरती तो प्रामुख्याने होत असतो. आणि इथं कर संक्रमणाचा त्याला पहिला टप्पा म्हटलं जातं. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स किंवा कराचा आघात याला कर संक्रमण होण्याचा तो पहिला टप्पा आहे, म्हणजे कर शिफ्ट होण्याचा तो पहिला टप्पा आहे. पण इन्कम टॅक्स मध्ये तो काही शिफ्टच होत नाहीये, त्यामुळे कराचा एंड तिथंच होतो. पण इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय आहे, कर संक्रमणाचा पहिला टप्पा झाला, कर संक्रमण पण झालं आणि कर संक्रमण झाल्यानंतर अल्टिमेटली जो भरतो व्यक्ती, म्हणजे ज्याच्या खिशावर ताण पडतो तो ग्राहक, त्या ग्राहकावरती लागू होतो आणि तो कर संक्रमणाचा अंतिम टप्पा असतो. तो पहिला टप्पा कोणता, अंतिम टप्पा कोणता, कोण असतं, ग्राहक कुठे असतो, मध्यस्थ कुठे किंवा उत्पादक कुठे आहे, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग तेच इथं आपण दिलेलं आहे की टॅक्स मधले 2 प्रकार आपण इथं घेतलेत. तर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सचं उदाहरण घेतले. त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स मध्ये कोण, उत्पन्न कर,
म्हणजेच इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, महामंडळ टॅक्स, त्याला म्हणतो संपत्ती कर वगैरे, आणि इनडायरेक्ट मध्ये उत्पादन शुल्क, जीएसटी किंवा सेल्स टॅक्स वगैरे तेच टॅक्स येतात. आणि याचे मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिलेत, की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला हे मेन्स एक्झाम मध्ये येतात. प्रत्येकाचे थोडे प्रोस कॉन्स आहेत. कोण फ्लेक्झिबल आहे, जास्त नाहीये, तर त्याच्या प्रॅक्टिकलिटीवरती आहे, ती काही विशेष करण्याची आवश्यकता नाहीये. पण अल्टिमेटली लोकांच्या इच्छाशक्तीवर एक प्रकारे डायरेक्ट टॅक्स हा परिणाम करतो, कारण का थेटपणे त्यांच्या खिशाला झळ बसते ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं 10 लाख इन्कम आहे, तर त्याला शुअर माहिती की मला 10 लाख इन्कम आहे, तर मला काहीतरी टॅक्स भरावाच लागणार आहे. मग त्यामुळे त्याची इच्छाशक्ती आहे किंवा नाही त्यावरती आहे. आणि बऱ्याच वेळा मग ही टॅक्सची जे उद्दिष्ट असतात, तर ते ॲबिलिटी टू पे, एखाद्याची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, तोच पे करणार आहे, तर त्यांच्या ॲबिलिटीवर बेसिसवरच आपल्याकडे टॅक्सचे रेट पण ठरवले जातात. नाहीतर अव्वाच्या सव्वा रेट ठरवले तर लोक टॅक्स भरणार नाहीत. तो डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सची हे आपण 2 उदाहरणं बघितली. मग डायरेक्ट टॅक्सचा आपण काय म्हणतो, प्रगतिशील कर. कारण का जेवढं उत्पन्नाची पातळी वाढली तेवढी कराची पातळी वाढली, त्यालाच आपण इन्कम टॅक्सच्या उदाहरणाने एक्सप्लेन करतो. आणि प्रतिगामी कर म्हणजे रिग्रेसिव्ह टॅक्स, जेवढी उत्पन्नाची पातळी वाढली तेवढी कराची पातळी कमी आहे. म्हणजे जसं आपण म्हणलं की अंबानी आहे, मग अंबानीच करोड्स मध्ये इन्कम आहे, पण अंबानी सुद्धा बिस्लरीची बॉटल 20 रुपयाची पिणार आहे पाणी, आणि एखादा सामान्य व्यक्ती तो सुद्धा 20 रुपयाची बॉटलच पिणार आहे. पण एखाद्या व्यक्तीने ती पाणी पिलं आणि त्याचा 100च रुपये इन्कम आहे, तर 100 त्याच्या इन्कमच्या तुलनेत त्याला टॅक्स जास्त भरावा लागणार आहे पर्सेंटेज मध्ये. पण अंबानीच्या टोटल इन्कम पैकी त्याला पर्सेंटेज मध्ये या बॉटलचा टॅक्स हा कमी भरावा लागेल. इन्कमच्या तुलनेत जर बघितलं तर टॅक्स जो आघात आहे, तर तो जो जास्त ताण पडणार आहे कोणावर पडणार आहे, ज्याचं इन्कम कमी आहे त्याला पडणार आहे. सो उत्पन्नाची पातळी जेवढी जास्त तेवढी कराची पातळी एक प्रकारे कमी असते. कशामध्ये, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये किंवा जीएसटी मध्ये आपण त्याला म्हणतो. तर हे आलं लक्षात. ह्या जर संकल्पना आल्या लक्षात, तर मग बाकीचे हे छोटे छोटे घटक आहेत, तर त्याच्यावरती विशिष्ट प्रश्न आपल्याला येणार नाही. सरचार्ज म्हणजे काय किंवा सेस काय आहे, ऍड व्हॅलोरम काय आहे. तर समजा सरचार्ज म्हणजे काय एक प्रकारे, तर समजा एखाद्याचं विशिष्ट इन्कम आहे किंवा 1 कोटी वगैरे जे आहे, ज्याचं जास्त इन्कम आहे, तर त्याचं जास्त इन्कम आहे म्हणून त्याच्यावरती अजून टॅक्स लावला जातो. तर त्याच्या ज्या टॅक्सच्या तुलनेमध्ये, म्हणजे त्यालाच आपण सरचार्ज म्हणतो. सपोज समजा एखाद्याचा इन्कम 1 करोड आहे, मग 1 करोड वाल्यावरती 30% ऑलरेडी टॅक्स आहे, म्हणजे त्याला 30 लाख रुपये ऑलरेडी भरावे लागणारच आहे. पण त्याच्या टॅक्सच्या तुलनेत परत त्याला अजून टॅक्स लावतो, म्हणजे ह्या 30 लाखावरती परत अजून 15% सरचार्ज लावला जाईल, त्याला आपण अधिभार म्हणतो. मग या 30 लाखावर 15% लावलाय म्हणजेच किती झाले, ते परत 4.5 लाख झाले. म्हणजे टोटल त्या व्यक्तीला 34.5 लाख रुपये भरावे लागतील, म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 34.5% भरावे लागतील. असा तो सरचार्ज झाला. म्हणजे विशिष्ट इन्कम असणाऱ्या व्यक्तीवरती तो सरचार्ज लावला जातो. आणि सेस जो लावला जातो, सेस कशावरती, आपण पेट्रोल डिझेल टाकतो गाडीमध्ये, तर त्याच्यावरती सुद्धा बघा सेस लावला जातो. सेस का, की विशिष्ट कारणासाठी, म्हणजे समजा हेल्थसाठी काय करायचंय, शिक्षणासाठी काही गोष्टी करायच्या, तर त्याच्यासाठी तो सगळ्यांनाच लागू होतो. आणि सरचार्ज जो आहे तर तो विशिष्ट लोकांना लागू होतो. तर हे वस्तूच्या मूल्यानुसार वगैरे कर आकारला तो ऍड व्हॅलोरम टॅक्स म्हणतात त्याला. स्पेसिफिक टॅक्स म्हणजे काय, विशिष्ट समजा वजन आहे वस्तूचं, काहीतरी पर्टिक्युलर व्हॉल्यूम आहे, त्याला टॅक्स लावतो. या संकल्पना विशेषतः आपल्याला विचारत नाही, त्यामुळे त्याच्यात काही वेळ घालवू नका. ठीक आहे. पुढचं आहे बघा वॅट. वॅट बद्दल फक्त काही फॅक्च्युअल गोष्टी लक्षात घ्या. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, म्हणजे प्रत्येक गोष्ट तयार होत असताना, मार्केटमध्ये रिटेल पर्यंत येत असताना त्याच्यात किंमत कशी कशी वाढत गेली, तर त्याच्या त्या टप्प्यावरती त्याच्यावरती टॅक्स आकारायचा. त्यामुळे काय होईल की प्रत्येक टप्प्यावरती जर टॅक्स आकारला, तर त्या लेवलचे लोकच टॅक्स भरतील, म्हणजे अल्टिमेटली ग्राहकावरती ताण कमी पडेल. सो एखादा समजा ड्रेस वगैरे आहे, तर तो मार्केटमध्ये म्हणजे त्याचं कापूस फॅक्टरीमध्ये येण्यापासून तो रॉ त्याचं धागा तयार होऊन तो कापडामध्ये सिलाई वगैरे होऊन होलसेलर पर्यंत येईपर्यंत, होलसेलर कडून रिटेल पर्यंत येईपर्यंत जी काही कॉस्ट ऍड होत जाते, तर त्याचा विशिष्ट टप्प्यावरती त्याला आपण काय करतो, तर टॅक्स आकारतो. एक प्रकारचा हा कन्झम्पशन टॅक्स आहे. कशावरती, वस्तू आणि सेवावरती प्रत्येक स्टेजवरती तो आकारला जातो. म्हणजे एक प्रकारे काय आहे, तर याच्यामध्ये कन्झम्पशन टॅक्स आहे, की तुम्ही कन्झम्पशन कुठल्या लेवलला करताय, कुठल्या टप्प्यावरती करताय, तर त्यानुसार तुम्हाला तो हा टॅक्स आकारणार आहे. एक प्रकारे सप्लायच्या प्रत्येक टप्प्यावरती. आता वॅटच्या संकल्पना बाजूला गेल्यात, कारण का आपल्याकडे आता जीएसटी आलेला आहे, तर जीएसटी वरतीच आपल्याला फोकस करायचं, किंवा आता जीएसटीच्या नव्याने आलेले रिफॉर्म्स त्या गोष्टीवरती भर द्या, तिथे प्रश्न येईल. पण वॅट बद्दल प्रामुख्याने जर बेसिक बघितलं, तर भारतात लागू कधी झालेला तो 1 एप्रिल 2005. हरियाणा राज्याने पहिल्यांदा लागू केला, तर 1 एप्रिल 2003 मध्ये तो लागू केलेला आहे. तर ह्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा. आता वॅटमुळे काय होतं,
पारदर्शक कर प्रणाली दिसते. कारण प्रत्येक टप्प्यावरती कशी किंमत वाढलेली तर त्यानुसार टॅक्स तो वाढत गेलाय. म्हणजे समजा आधी ₹100 प्राइस होती बेसिक अमाउंट युनिटची, त्याच्यावर 10% लावलं तर मग 100 पैकी 10% म्हणजे ₹10च भरायचा. पण मग पुढे जाऊन समजा इतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे जी वाढली, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे वाढून समजा एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट किती झाली की मग ती ₹210 झाली. याचा अर्थ परत ₹100 वाढले. मग त्या वाढलेल्या ₹100 फक्त 10% टॅक्स आकारायचा. तर अशी टप्प्याटप्प्याने जेवढी काही किंमत वाढत जाणार तर त्यावरती त्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणतो. मग यामुळे काय होतं की धबधबा परिणाम टाळता येतो. धबधबा परिणाम म्हणजे काय, त्याला आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो. कॅस्केडिंग इफेक्ट कसा असतो, आता धबधबा तुम्ही जिओग्राफीमध्ये करतो की समजा आता हा डोंगर आहे. आता डोंगर ऍक्च्युअल वाला नाहीये, ठीक आहे, आपण काही एक प्रतिकात्मक त्याचा भाग बघूया की ह्या डोंगर आहे वेगवेगळा आणि ह्या डोंगर भागामधून काय होते की एखादी नदी वाहत येते. नदी वाहत येऊन परत इथं खाली समजा एखादी अजून टेकडी आली, एखादी छोटीशी टेकडी आहे, तर ह्या टेकडी मधून वाट काढत काढत पुढे समजा धबधबा म्हणजे तो वॉटरचा प्रवाह आलाय आणि त्याचा पुढे धबधबा तयार झालाय. मग धबधबा तयार झाला की पाणी काय करणार, वरतून खाली पडेल. वरतून खाली पडेल की इथं काय होत असतो, तर पाण्याचा मोठा साठा किंवा त्याच्यावरती जमिनीवरती आघात होऊन तिथं मोठा खड्डा तयार होतो. म्हणजे थोडक्यात काय, पाण्याचा प्रवाह एवढा वाहत आलाय पण धबधबा जिथे होतं तिथे जास्त आघात होते, म्हणजे एकदम पाणी बल्क मध्ये एकाच ठिकाणी जास्त पडतंय. तो टॅक्सच्या बाबतीत सुद्धा काय की बल्क मध्ये शेवटी ग्राहकावरतीच जास्त ताण पडू नये म्हणून प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये जर टॅक्स आकारला काय होईल की शेवटच्या टप्प्यावरती जास्त आघात होणार नाही. त्यालाच आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो. त्याला धबधबा परिणाम टाळणे असं आपण म्हणतो. मग यामुळे काय होते की वस्तू स्वस्त वाटायला लागतात लोकांना, स्वस्त आहेत कारण का लोकांची खरेदी शक्ती वाढते याच्यामुळे. म्हणजे लोकांना वस्तू स्वस्त वाटल्या की लोक खरेदी करतील आणि खरेदी केल्या की लोकांच्या राहणीमानात सुधारणा होते. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की लोकांचं राहणीमान सुधारतं वॅट लागू केल्यामुळे वगैरे, कारण का इथं जो प्रत्येक जण त्या ज्या ज्या टप्प्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तर त्याला प्रत्येकाला टॅक्स भरावा लागणार आहे. तिथं जी काय व्हॅल्यू ऍड झाली तर त्या व्हॅल्यूच्या ऍडिशन नुसार टॅक्स इथे भरावा लागणार आहे. सो वॅट राबवणं तुलनेला खर्चिक आहे पण थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, थोडी वेळ खाऊ प्रोसेस आहे. त्यामुळे त्याचे प्रोस कॉन्स आपल्याला बघायला मिळतात. वॅट मध्ये बघा प्रामुख्याने परत ठीक आहे, हे त्याचं डिटेल परत दिलेलं आहे. हे विशेषतः काही करण्याची आवश्यकता नाहीये. येस, याच्यामध्ये त्याची गणना करणं वगैरे सोपं आहे पण त्याला वेळ वगैरे खूप जातो किंवा त्याच्यामध्ये त्याला प्रत्येक टप्प्यावरती त्याची कॉस्ट करा, प्रत्येक टप्प्यावरती कॅल्क्युलेशन करा, याला तो म्हणजे त्याचे ते प्रोज कॉन्स आपल्याला बघायला मिळतात. आता वॅटच्या नंतर बाकी टॅक्सचे जे आपल्याला प्रकार आहेत तर त्या प्रकारामध्ये आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स बद्दल ऑलरेडी आपण बघितलंय. तर त्याची जी तरतूद आहे तर केंद्रीय सूची 82 मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इन्कम टॅक्स ऍक्ट आहे आपल्याकडे 1961 चा. आता हे सगळं टॅक्स नॉर्मलायझेशन करणं किंवा टॅक्स संदर्भात टॅक्स कोड वगैरे आणणं, संहिता वगैरे आणणं हे आता चालू आहे. टॅक्स बाबत बरेचसे रिफॉर्म्स येणार आहेत, म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याला ते दिसतीलच. टॅक्सच्या इन्कम टॅक्सच्या बाबतीतलं नियम आहेत 62 चे. इन्कम टॅक्स स्पेसिफिक व्यक्तीवरती लावतो, त्याचे विविध स्लॅब असतात आणि विशिष्ट रकमेपर्यंत तो एक प्रकारे कुठलाही टॅक्स पण आकारला जात नाहीये. सगळ्यात महत्वाचं लोकांची भरण्याची क्षमता कशी आहे त्यावरून त्याचे रेट ठरवले जातात किंवा तो लागू केला जातो. प्रगतीशील कर त्याला म्हटलं तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इतर सुद्धा टॅक्स आहेत की ज्याला आपण इन्कम टॅक्सच्या प्रमाणित त्याला कन्सिडर करू, जसं की लॉटरी गेम शर्यती जे आहेत तर त्याच्यामध्ये 30% फिक्स टॅक्स लावला जातो इन्कम टॅक्स प्रमाणेच. किंवा व्हर्च्युअल डिजिटल असेट जे आहेत, आपण ज्या डिजिटल करन्सीज वगैरे जे म्हणलंय, करन्सी म्हणण्यापेक्षा जे ज्याच्या याच्यामधून व्हर्च्युअल करन्सी मधून जे बिटकॉइन्स वगैरे याच्यामधून जे काही कमवणार आहे तर त्याच्यावरती फिक्स आपल्याकडे 30% वगैरे कर लावला जाणार आहे किंवा त्याची तरतूद आपल्याला बजेटमध्ये केलेली बघायला मिळते. त्यावरती आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला होता मागच्या यामध्ये. ठीक आहे, तर आता एक इन्कम टॅक्सचा भाग झाला. इन्कम टॅक्सच्या बाबतीतच एक जर पुढचा आपण पॉईंट बघितला किंवा इन्कम टॅक्सच्या कायद्याच्या रूपानेच, तर एंजल टॅक्स म्हणून एक घटक आहे. एंजल टॅक्स नक्की काय आहे, तर जे वेगवेगळे स्टार्टअप सुरू होतात, स्टार्टअप किंवा नवीन कंपन्या ज्या स्थापन होतात, नवीन कंपन्या स्थापन होत असताना त्यांचं जे काही अधिकृत भांडवल आहे तर त्या अधिकृत भांडवलामध्ये वेगवेगळे गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. पण त्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर ते जे काही कॅपिटल एकदम वाढतं तर त्याच्यामध्ये एकदमच त्या काही अनलिस्टेड कंपन्या आहेत तर त्यांचं जे समजा जे काही भांडवल वाढतं तर त्याच्यामध्ये जे काही भांडवल गुंतवणूक जे करतात तर त्या गुंतवणूकदाराला एंजल इन्व्हेस्टर म्हणतात. म्हणजे जे लोक नवीन एखाद्या उद्योगामध्ये किंवा एखाद्या नवीन कंपनीमध्ये जे गुंतवणूक करतात त्यांना एंजल इन्व्हेस्टर म्हटलं जातं.
पण बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की समजा एखादा स्टार्टअप आहे, तर त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, तर त्यांची ऍक्च्युली जी त्यांची व्हॅल्यू आहे त्या कंपनीची मार्केटमधली, तर त्या व्हॅल्यूपेक्षा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त दाखवलेली असते. म्हणजे याचा अर्थ काय, तिथं ब्लॅक मनी आलाय का वगैरे या गोष्टी बघायला स्कोप असतो. तर यामुळेच काय केलंय की एंजल टॅक्स लावला होता. थोडक्यात काय, तर जास्त गुंतवणूक आली तर सरकारला काय डाऊट आहे की तिथं ब्लॅक मनी येऊ शकतो. तर मग जिथं गुंतवणूक अशी आलेली आहे तर त्याच्यावरती सरकारने काय लावला होता, एंजल टॅक्स लावलेला होता. मग एंजल टॅक्स लावला तर तो किती, इन्कम टॅक्सच्या दराने किंवा 30% दराने तो टॅक्स लावला होता की एखाद्या कंपनी जर गुंतवणूक येत असेल. पण मग याचा परिणाम असा झाला की बरेच गुंतवणूकदार मग गुंतवणूक करायला तयार नव्हते, कारण का मग तेवढा टॅक्स त्यांना भरावा लागायचा. सो मग आता मागे 2024-25च्या बजेटमध्ये जे काही म्हणजे जे बजेट मांडलं 24-25चं, तर त्याच्यामध्ये मग मात्र घोषणा केली सरकारने की आम्ही एंजल टॅक्स रद्द करत आहोत. तो आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो की एंजल टॅक्स म्हणजे काय, तो रद्द आहे का, चालू आहे का नक्की, आणि त्याची रद्द करण्याची शिफारस कुठल्या बजेटमध्ये केली होती, घोषणा कुठे केली होती, 24-25चं बजेट जे 23 जुलैला मांडलं होतं, तर त्याच्यामध्ये त्याची तरतूद केलेली बघायला मिळते. म्हणजे जो आपला सरकार निवडून आल्यानंतरचं इंटरिम बजेट जे होतं त्या बजेटमध्ये ते मांडलेलं आहे. मग हे बजेट म्हणजे हा टॅक्स रिमूव्ह केल्यामुळे काय होणार आहे आता, तर गव्हर्नमेंटला जे म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल बर्डन जे होतं स्टार्टअप वरती, जी गुंतवणूक कमी यायची स्टार्टअप मध्ये किंवा जे स्टार्टअप डबघायला येऊ येऊ शकत होते, तर त्यांच्याकडे आता गुंतवणूक येणार आहे. लोक जास्त अजून गुंतवणूक करू शकतात. म्हणजे एक प्रकारे गुंतवणुकीला चालना देण्यासाठीच हे प्रयत्न केलेले आहेत. टॅक्सच्या बाबतची अजून एक तरतूद बघा, कॅपिटल गेन्स टॅक्स आपल्याला लागू केला जातो. कॅपिटल गेन टॅक्स मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि एक आहे लॉंग टर्म. आता शॉर्ट टर्म मध्ये काय, की समजा तुम्ही एखादा फायनान्शियल असेट विकत घेतलाय आणि फायनान्शियल असेट तुम्ही समजा विकलं. मग त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण म्हणूया की शेअर मार्केट मधलं समजा तुम्ही शेअर विकत घेतलाय आणि एक शेअर विकत घेऊन तुम्ही तो 1 वर्षाच्या आतच जर विकला आणि त्याच्यामधून जो काही तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, इतर ट्रान्झॅक्शन कॉस्ट वगैरे जाऊन जो प्रॉफिट तुम्हाला होणार आहे, तर त्याच्यावरती सुद्धा टॅक्स लावला जातो. सपोज तुम्हाला प्रॉफिट सगळं ट्रान्झॅक्शन वगैरे जाऊन तुम्हाला 100 रुपये प्रॉफिट राहिला सपोज, तर 100 रुपये तुमचे नसतात, भले तुमच्या अकाउंटमध्ये ते येतील, पण तुम्हाला वर्षाच्या एंडला पर्टिक्युलर तुम्ही 12 महिन्याच्या आत तुम्ही त्या गोष्टींची विक्री केली म्हणून तुम्हाला त्यापैकी 20% अमाऊंट ही सरकारला द्यावी लागेल. आधी 15% होतं, आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. कारण कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय, तुम्ही भांडवल गुंतवले आणि तुम्हाला भांडवलावरती गेन झालाय, सो त्याला आपण शॉर्ट टर्म मधल्या याच्यामध्ये नंतर 20% आपल्याला टॅक्स तिथं भरावा लागणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की लॉंग टर्मच्या कॅपिटल गेन टॅक्सचा विचार केला, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय, फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल जे असेट्स आहेत, तर त्याला समजा आपण 12 महिन्याच्या कालावधीच्या पुढे जर विकलं, समजा इथं सुद्धा आपण शेअरच उदाहरण घेऊ, एखादा शेअर समजा आज घेतलाय आणि आजपासून पुढे 12 महिन्याच्या नंतर जर आपण तो विकला आणि त्याच्यापासून जर आपल्याला प्रॉफिट काय झाला, तर त्या प्रॉफिटचा भाग जर बघितला तर टोटल जेवढा प्रॉफिट होणार आहे, तर त्या प्रॉफिटचा भाग जर बघितला, सध्या डायरेक्टली हा पॉईंट इथे बघा की टोटल प्रॉफिट जर झाला आपल्याला की 1,25,25,000 सॉरी 1,25,000 सपोज आपल्याला टोटल प्रॉफिट झाला 1,25,000, तर 1,25,000वरती टॅक्स लागणार नाही कुठला. पण 1,25,000च्या पुढे जर प्रॉफिट गेला, टोटल प्रॉफिट म्हणतो मी, तर तिथून पुढे मात्र मग 12.5% टॅक्स लागणार आहे. आधी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती होता, तर तो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10% होता, आता तो 12.5% केलाय. कारण का लॉंग टर्म मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात म्हणजे बल्कमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करणार, बल्कमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर त्याच्यावरती सुद्धा तेवढा टॅक्स लावणार आहे. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये जो टॅक्स आहे तर तो जास्त आहे, लॉंग टर्म मध्ये थोडासा कमी आहे. शॉर्ट टर्म मध्ये कमी काय, कारण एक प्रकारे गुंतवणूकदाराला डिमोटिवेट करण्यासाठी तो टॅक्स आणलेला आहे. कारण का बरेच जण काय आहेत की एक प्रकारे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये बरचसं काहीतरी पैसा मिळण्यासाठी म्हणून खूप सारी गुंतवणूक करतात आणि त्याच्यामध्ये लोकांचा लॉस होतो. लॉस होऊ नये म्हणून एक प्रकारे टॅक्स जास्त लावायचा, जेणेकरून काय होईल की लोक सुद्धा तिथं डिमोटिवेट होऊ शकतात इन्व्हेस्टमेंट करायला. पण तसं काही विशेष बदल झालेले बघायला मिळत नाहीत. हे काय जे गुंतवणूक केली म्हणजे हे जे काही टॅक्स लावलेले आहेत ते. आता हे जे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सची त्याची क्रोनॉलॉजी ही साधारणतः तो 2014 ते 18 पर्यंत नव्हता, परत तो नंतर 18-19च्या बजेटमध्ये लावला आणि साधारणतः मग तिथं 1,00,000 रुपयाच्या लाभाला सूट होती प्रॉफिटला. पण आता 1,00,000ची 1,25,000 एवढं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक्झेम्पशन दिलेलं आहे. तर हा झाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा भाग. आता प्रामुख्याने आपण इतर टॅक्सचे जे काही प्रकार वगैरे, तर त्याच्यामध्ये मग कॉर्पोरेशन टॅक्स बघूया पुढच्या पेजवरती. कॉर्पोरेशन टॅक्स महत्वाचा.
कॉर्पोरेशन टॅक्स कशावरती लावला जाईल. तर एकदा काय करा की हे रिकॅप बघा, टॅक्स आपण जी सुरुवात केलेली, तर एकदा पटकन बघून घ्या की काय काय आपण बघितलेलं आहे त्यामध्ये. आपण आता पुढच्या याच्यामध्ये जाऊया की आपला कॉर्पोरेशन टॅक्स बघायचा आहे. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे काय, कंपन्यावरती लावला जाणारा कर किंवा निगम कर आपण त्याला म्हणतो, किंवा त्याला आपण महामंडळ कर सुद्धा म्हणतो. तो कंपन्यांचं जे काय उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नावरती टॅक्स लावतो. केंद्र सूची किंवा सेंट्रल लिस्ट जी आहे, सेंट्रल लिस्टच्या विषय 85 मध्ये हा कर लावलेला आहे, किंवा तो कराची तरतूद आपल्याला बघायला मिळते. याचा रेट फिक्स असतो. त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या कंपनीला नफा नाही झाला तर त्याला काही विशेष कर लावला जाणार नाहीये. याच्यामध्ये सुद्धा 24-25च्या बजेटमध्ये बदल केलेला आहे. तो बदल करून किती केलेला आहे, तर 40% ऐवजी तो आपल्याला फॉरेन कंपन्यावरती 35% कर लावलेला बघायला मिळतो. परकीय कंपन्या ज्या आहेत तर त्याच्यावरचा हा टॅक्स आहे 35% पर्यंतचा कर लक्षात ठेवायचा आहे. मिनिमम अल्टरनेट टॅक्स आहे बघा. मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे काय, बऱ्याच वेळा काय करतात कंपन्या, सरकारचे लाभ वगैरे जे मिळतात, सरकारचे जे काही सवलती मिळतात त्याचा लाभ घेऊन काय करतात, टॅक्स बुडवत असतात किंवा टॅक्स मधून पळवाट काढतात. तर त्याला एक प्रकारे सरकारचा लॉस होऊ नये म्हणून एक प्रकारे एक मध्यम मार्ग म्हणून किंवा एक अल्टरनेट टॅक्स किंवा अल्टरनेट एक त्याला दर लावला, त्याला आपण मॅट म्हणतो. त्याची सुरुवात साधारण 97-98 पासून झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचे जे टॅक्सचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये इक्वलायझेशन लेव्ही वगैरे जे आहे, समजा ज्या महत्वाच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत बघा, फेसबुक असेल किंवा गुगल असेल किंवा इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये इन्स्टा वगैरे हे जे आहे, तर त्याच्यावरती वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज येतात बघा. आणि ऍडव्हर्टाईज येतात तर काय आहे, तर त्या ऍडव्हर्टाईज मधून त्या प्लॅटफॉर्मला पण पैसे मिळतात, आणि त्या ऍडव्हर्टाईज आल्यामुळे तो ऍडव्हर्टाईज ज्यांची, तर त्यांचा प्रोडक्ट पण सेल होतो. पण यामुळे काय होतं की जे इतर समजा प्लॅटफॉर्म आहेत की ज्यांचा मोठा प्रेझेन्स नाहीये फेसबुक इतका वगैरे, इंस्टाग्राम इतका, तो मग त्यांना लॉस होतो. त्यांना लॉस काय होईल, तर त्यांना कुठल्या ऍडव्हर्टाईज पासून पैसे मिळणार नाहीत, आणि त्याचबरोबर ज्यांची ऍडव्हर्टाईज देण्याची कॅपॅसिटी नाहीये तर ते जे विक्रेते आहेत तर त्यांचाही लॉस होतो. म्हणून काय केलंय की वेगवेगळ्या जाहिरातीवरती वित्त कायदा 16-17 पासून काय केलेलं आहे, तर टॅक्स लावलेला आहे. तर त्याला एक प्रकारे काय म्हणलेलं आहे, तर गुगल असेल किंवा मग त्याच्यामध्ये अमेझॉन असेल किंवा फेसबुक असेल किंवा मग त्याच्यामध्ये ऍपल वगैरे जे, तर त्याला एक प्रकारे कुठला कर म्हटलं जातं, गाफा कर सुद्धा म्हटलं जातं. तर या सगळ्या वेगळ्या कंपन्यावरती ज्या ऍडव्हर्टाईज येतात तर त्या ऍडव्हर्टाईजच्या बदल्यामध्ये ई कॉमर्सचे ट्रान्झॅक्शन होतात, तर त्याच्यामध्ये ते 2% चार्जेस त्यांना लावले जातात. तर हा झाला इक्वलायझेशन लेव्ही. दुसरा आहे मालमत्ता कर. आता पुढचे जे कर आहेत ना, मालमत्ता कर झालं, संपत्ती कर झालं किंवा त्याच्यामध्ये देणगी कर झालं, तर यांच्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा. फॅक्च्युअल मध्ये आपल्याला प्रश्न येतात की कधी सुरू झाला, कधी बंद झाला, कुणी शिफारस केली, या 2-3 प्रकारामध्येच क्वेश्चन येतात. सुरुवात कधी झाली, कधी सुरू केला, किंवा कधी कुणी कसा काय लागू केला, याच्याबाबत प्रश्न आपल्याला येणार आहे. तर मालमत्ता कर म्हणजे काय, वारसा हक्काने जी काही मिळालेली इस्टेट आहे तर त्या इस्टेट वरती कर लावला जात असे, पण तो आता बंद केलेला आहे. कधीपासून बंद केलाय, 85 पासून बंद केलेला आहे, 1 एप्रिल 1985. बरोबर बघा, टॅक्स ऑन वेल्थ, संपत्ती जी आहे तुमची तर त्या संपत्तीवरती ओव्हरऑल कर. आता संपत्तीमध्ये जर बघितलं तर निकोलस कॅल्डोर समिती महत्वाची 56ची. निकोलस कॅल्डोर समितीने गिफ्ट टॅक्स सुद्धा किंवा आपल्याला देणगी कर सुद्धा सुचवलेला होता. कॅल्डोर समिती जी आहे तर कॅल्डोर समितीने मे 57 पासून हा कर लागू करण्याची शिफारस केली होती, किंवा तो तेव्हापासून सरकारने लागू केला. शिफारस कॅल्डोर समितीने केली, सरकारने लागू केला 57 पासून, आणि 2015-16 पासून हा संपत्ती कर रद्द करण्यात आलेला आहे. सरकारला विशेष त्याच्यातनं काही इन्कम मिळायचं नाही, त्याच्यावरती खर्च जास्त व्हायचा, म्हणून सरकारने तो देणगी टॅक्स संपत्ती कर तो बंद केला. महत्वाचा आहे देणगी टॅक्स. आता देणगी टॅक्स म्हणजे काय, मालमत्ता कराच्या ऐवजी सुरू केला होता, कॅल्डोर समितीची शिफारस होती. आता बघा, मालमत्ता कशी मिळायची, वारसा हक्काने. वारसा हक्काने मिळायची तर त्याच्यावर मालमत्ता टॅक्स लागायचा, म्हणून लोकांनी त्यातनं पळवाट काय काढली की मालमत्तेवर आपण काय करू, गिफ्ट म्हणून देत आहोत आपल्या समोरच्या जनरेशनसाठी, आपण गिफ्ट म्हणून देत आहोत. गिफ्ट म्हणून दिलं की त्याच्यावरती टॅक्स नाही लागणार. मग लोकांच्या पळवाटीवरती उपाययोजना म्हणून मग कॅल्डोर समितीने देणगी कराची शिफारस केली. जे काही गिफ्टेड गोष्ट असेल तर त्याच्यावरती कर लावायचा. 1958 पासून तो लागू केला होता एप्रिल, आणि 1998 पासून तो बंद केलेला आहे. 58 ते 98 पर्यंत हा टॅक्स लागू होता. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स वगैरे जे व्यावसायिक कर आपल्याकडे व्यवसाय करतात तर त्यांच्यावरती घटना कलम 276 नुसार आहे, किंवा आपल्याला तो जर कर बदलायचा असेल तर त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. तर त्याच्यामध्ये 2,500 रुपये पर वर्ष हा व्यवसाय कर आपल्याला भरावा लागतो, जे काही वेगवेगळे व्यावसायिक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी.
14 वित्त आयोगाने त्याच्यासाठी 12,000 रुपये करावा अशी शिफारस केली होती. आधी तो 250 रुपयेच होता. 60 नंबरची जी घटना दुरुस्ती त्याच्या नंतर काय केलंय की तो 2,500 रुपये बदललेला आहे. तर असा हा व्यवसाय कर. हे टॅक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला विचारतील त्याच्यामध्ये परत पुन्हा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जर आलो तर इनडायरेक्ट टॅक्स मध्ये सर्व्हिस टॅक्सचा विचार केला तर सर्व्हिस टॅक्स आपल्याकडे कधी लागू केला होता तर तो 1994-95 पासून किंवा फायनान्स ऍक्ट 94 पासून तो लागू केला होता. सर्व्हिसेसच्या बाबतीत ज्या काही सेवा दिल्या जातील त्याच्या संदर्भाने तो टॅक्स होता. पण नंतर काय केलेला आहे जीएसटी मध्ये तो आपल्याला मर्ज झालेला बघायला मिळतो किंवा सेल्स टॅक्स मध्ये तो नंतर मर्ज झालेला बघायला आपल्याला मिळतो. म्हणून आपल्याला आता जीएसटी बघायचं महत्वाचं की जीएसटी काय आहे. जीएसटी मध्ये अगेन सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आणि आत्ताचे रिफॉर्म झालेत स्लॅब वगैरे तर त्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला. जीएसटीची शिफारस प्रामुख्याने इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भातील समिती डॉक्टर विजय केळकर तर त्या समितीने शिफारस केली होती आणि मग त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने हा व्हॅल्यू ऍडेड प्रकारचाच एक कर आहे की जसे ज्या टप्प्यावरती व्हॅल्यू ऍड होत जाणार आहे तर त्यानुसार त्याचा तो कर लागू होणार आहे. पण अल्टिमेटली आपल्याला जर बघितलं तर जीएसटी मध्ये फायनल बर्डन कोणावरती येतं तर ते ग्राहकावरतीच येतं. समजा आपण जे एखादी गोष्ट विकत घेतली तर त्याच्यावरती आपल्याला जीएसटी तेवढ्या पर्सेंट मध्ये तो भरावा लागतो. यामध्ये एक प्रकारे हा कर कुठल्या टाईपचा आहे तर तो जस्ट डेस्टिनेशन बेस आहे. पुरवठ्यावरती आकारला जातो. ज्या ठिकाणी सप्लाय होणार आहे तर तिथं तो आकारला जाणार आहे. तर तो कन्झम्पशन बेस आहे. एक प्रकारे प्रोडक्शन बेस नाही. म्हणजे एखाद्या कंपनीत प्रोडक्शन झालं तर लगेच तिथं टॅक्स आकारला त्याच्यावरती असं नाही. तो डेस्टिनेशन जिथे ज्या ठिकाणी तो कन्झ्युम केला जाईल तो कन्झम्पशन बेस आहे तर कन्झम्पशनच्या लेवलला तिथं आकारला जाईल की किती टक्के आहे. मग तो 0% आहे का 5% आहे का नक्की 12% आहे का नक्की आता नव्याने आकारलेला 40% त्यानुसार असणार आहे. थोडक्यात काय जीएसटी म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स याच्याबाबत ह्या डिटेल्स दिल्यात. ह्या डिटेल्स मध्ये जर सिंपल आपण म्हणलं जीएसटी का आणलाय वन नेशन वन टॅक्स जसं आपण एक राष्ट्र आणि सगळ्या गोष्टी एक म्हणतो जसं समजा एक निवडणूक करायची अशी चर्चा आहे तर त्याच्यामध्ये वन नेशन वन कार्ड किंवा वन नेशन वन बँक किंवा म्हणजे वन बँक अकाउंट वगैरे असं किंवा वन नेशन वन एक प्रकारे आपण टॅक्स वगैरे म्हणतो किंवा वन नेशन वन रिलिजन अशी सुद्धा चर्चा असते किंवा मग वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हे जे आहे नवीन सरकारची धोरणांमधलं तर त्याच्यातला हा एक टॅक्सचा प्रकार आहे. तर वन नेशन वन टॅक्स असला पाहिजे कारण आधी जो टॅक्स होता तर तो सेल्स टॅक्स होता. प्रत्येक राज्यानुसार राज्याचा विक्री कर वेगळा असायचा. त्या राज्यामध्ये एखादी वस्तू विकली जाते तर त्या वस्तूवरती वेगळा टॅक्स. त्यामुळे काय व्हायचं की प्रत्येक राज्यामध्ये समानता नसायची. मग काही राज्यामध्ये वस्तू स्वस्त मिळायच्या काही राज्यामध्ये महाग मिळायच्या. तर याला कुठेतरी रिप्लेस करून आपण जीएसटी आणलेला आहे आणि हा जीएसटी प्रामुख्याने काय आहे तर डेस्टिनेशन बेस आहे. हे त्याचे सगळे वैशिष्ट्य दिले तर वैशिष्ट्य विशेषतः निवांत वाचून घ्या. त्याच्यात काही म्हणजे विशेष काय असं वेगळं नाहीये. महत्वाचं म्हणजे काय की जीएसटी आपल्याला प्रामुख्याने जो आहे तर तो आपल्याला जे कन्झम्पशन करणार तर त्यांच्यावरती तो आकारला जाणार आहे. आता याच्यामध्ये बघा इनपुट टॅक्स क्रेडिट हा एक संकल्पना आहे ITC. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नक्की काय जर समजा आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा एखादा वस्तू विक्रेता आहे तर त्यांना काय करावं लागेल की स्वतःला समजा किंवा आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की बिस्लरीचं आपण उदाहरण घेतलं होतं जीएसटी मध्ये तर बिस्लरी कंपनीला काय करावं लागतोय तर तो ग्राहकावरती टॅक्स आकारतात. पण बऱ्याच वेळा बिस्लरी कंपनीला स्वतःच ते पाण्याचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा बॉटल प्रोडक्शन करण्यासाठी स्वतः काही माल खरेदी पण करावा लागतो दुसऱ्याकडनं. मग त्यांना तो माल खरेदी करताना त्यांना तिथं पण जीएसटी आकारला जातो. सपोज की त्यांना जर जीएसटी तिथं आकारला जाईल काही त्यांना तिथेही जीएसटी भरायचा आहे. मग तो जर त्यांनी तिथं जीएसटी भरला असेल तर मग त्यांना इकडे आकारत असताना तो जीएसटी काय आहे जो काही जीएसटी मिळाला तर त्या जीएसटीच्या अमाऊंट मधूनच तिकडे भरायचा नाहीतर मग तिकडे सेपरेट वेगळा जीएसटी भरायचा इकडे पण वेगळा सेपरेट आहे. तर त्या दोन्हीमधला जो काही डिफरन्स तयार होईल तर तो डिफरन्सच त्यांना फक्त सरकारला जमा करायचा आहे. थोडक्यात काय तर त्यांनी एखादी मशीन घेतली मशीन घेऊन त्यांना 100 रुपये जीएसटी भरावा लागला तिथे आणि त्यांनी पाण्याची बॉटल विकून सुद्धा त्यांच्याकडे जीएसटीच्या रूपाने किती रुपये आले जर समजा आपण म्हणू की 150 रुपये त्यांच्यापर्यंत आले. मग त्यांनी ते 100 रुपये जे भरलेत एखादी मशीन घेताना जीएसटीच्या रूपाने तर ते 100 गेले समजा आणि जे 150 रुपये आलेत जीएसटीच्या रूपाने बॉटलच्या विक्रीमधून तर ते 150 रुपये मग सरकारला ऍज इट इज सगळे द्यायचे का तर ऍज इट इज सगळे द्यायचे नाहीत. तर 100 रुपये त्यांनी इकडे पे केलेत ना मग ते 100 या 150 मधनं वजा करायचे मग रिमेनिंग किती राहिले 50 रुपये. 50 रुपये सरकारला पे करायचे म्हणजे त्यालाच आपण टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. थोडक्यात काय आहे जिथे डबल टॅक्सेशन होईल असं आपल्याला अवॉइड करायचं आहे.
म्हणजे तिकडे पण टॅक्स भरायचा आणि इकडून टॅक्स घेतला तर तो पण सरकारला भरायचा. तर तिथं मग काय होईल की त्या विक्रेत्याचा, त्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा लॉस होऊ शकतो. तर आपल्या जीएसटीच्या फॅक्च्युअल गोष्टीमध्ये जर बघितलं, 17 एकूण जे टॅक्स होते केंद्राचे आणि राज्याचे मिळून, केंद्राचे 8 टॅक्स वेगळे आणि 9 टॅक्स राज्यांचे, यांना एकत्रित करून एकच टॅक्स बनवलेला आहे राष्ट्रीय पातळीवरचा. आपल्याला माहिती संविधानाचं जे घटनादुरुस्ती बिल आहे 122 नंबरचं बिल, आणि 122 नंबरच्या बिलाचं रूपांतर 101व्या घटनादुरुस्तीत झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 2016 मध्ये. आणि 2016 मध्ये त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर अंतिमतः ते कधी लागू झालेलं आहे? आता ही संमती देणारे राज्य वगैरे ते आता प्रश्नाचा भाग बनणार नाही, ते जुनं झालं आता खूप. तर याच्यामध्ये तो लागू झालाय महत्वाचा 1 जुलै 2017 मध्ये. 1 जुलै 2017 आपल्यासाठी डेट महत्वाची. आणि या जीएसटी मध्ये जर आपण बघितलं तर घटनेमध्ये कुठले बदल केले ते 101व्या घटनादुरुस्तीने. सगळ्यात महत्वाचं, नवीन 3 कलम आलेत. नवीन 3 कलमामध्ये 246, 246 ए, म्हणजे 246 ए, 69 ए आणि 279 ए. तर हे 3 कलम महत्वाचे ऍड झालेत. यातलं महत्वाचं कलम अगेन कुठलं? तर 279 ए. 279 ए काय आहे? तर जीएसटी काउन्सिल. जीएसटी काउन्सिल काय? तर हे जे जीएसटी आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे, त्याच्यात काय बदल करायचा आहे, त्याची नियमावली काय असली पाहिजे, तो कसा करायचा वगैरे, याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी, त्याचे नियम ठरवण्यासाठी, त्याच्यावरती फायनल डिसिजन घेण्यासाठी जीएसटी काउन्सिल असते. आणि ही जीएसटी काउन्सिल आर्टिकल किती नुसार स्थापन केली जाते? आर्टिकल 279 ए नुसार. तो इथे हे आपल्याला कलम सुद्धा महत्वाचं आहे. आता बघा, जीएसटी काउन्सिलचं होतं काय की त्याच्या रचनेमध्ये आपण जाऊया. त्याची रचना जर बघितली, त्याचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय वित्त मंत्री. केंद्राचे वित्त मंत्री अध्यक्ष असतात. आणि या काउन्सिलमध्ये मग इतर सदस्यांमध्ये कोण असतं? तर केंद्रामधले वित्त राज्यमंत्री, तसेच सगळ्या राज्यांचे जे काही फायनान्स मंत्री आहेत, वित्त मंत्री आहेत, तर ते त्याचे सदस्य असतात. मग असं मिळून एक ही जीएसटी काउन्सिल तयार होईल. मग ही काउन्सिल तयार झाल्यानंतर त्यांची बैठक समजा भरवायची आहे, तर त्याच्यामध्ये 50% लोक प्रेझेंट पाहिजेच. म्हणजेच काय, घनसंख्या किती पाहिजे? 50% पाहिजे. आणि जर एखादा निर्णय घ्यायचा आहे तर जेवढे लोक आहेत त्यांच्या तो 3/4ने किंवा 75%च्या मेजॉरिटीने तो निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही एखादा डिसिजन घेतला जाईल तर त्याच्यामध्ये जे काही वोटिंग करायचं, तर ते वोटिंग करत असताना 1/3 केंद्राला अधिकारित आणि 2/3 राज्यांना अधिकारित. थोडक्यात मताची जी काही व्हॅल्यू आहे तर ती सुद्धा डिस्ट्रीब्युट केली, तर ती राज्याला अधिकार जास्त दिलेला आहे, 2/3 दिलेला आहे, आणि केंद्राला 1/3 दिलेला आहे. मग या जीएसटी काउन्सिलची स्थापना कधी केलेली? स्थापना 15 सप्टेंबर 2016 ला झालेली. तिथे फक्त 12 सप्टेंबर 2016 झालेले, तर ती 12 सप्टेंबर 2016 ला कॅबिनेटने अप्रूव्ह केलं आणि स्थापना एक प्रकारे 15 सप्टेंबर 2016 ला झालेली आहे त्यामध्ये. मग याच्या जीएसटी मध्ये पण आपल्याला माहिती की मेन काय आहे यामध्ये प्रकार काय? केंद्राचा जीएसटी आहे त्याला आपण सीजीएसटी म्हणतो, राज्यांच्या जीएसटीला आपण एसजीएसटी म्हणतो, युटीच्या जीएसटीला युटी जीएसटी म्हणतो, आणि इंटरस्टेटला जीएसटीला मग इंटरस्टेट जीएसटी आपण म्हणतो. तर त्याचे एक प्रकार पण आहेत. मग कोण गोळा करतं, कुणाला जातो, हे आपण प्रामुख्याने बघूया. तर प्रामुख्याने इथं काय कलमामध्ये जे काही बदल केले, म्हणजे जे संविधानामध्ये आपण नव्याने 3 कलम ऍड झालेले बघितले, तसेच आधीचे जे काही कलम आहेत तर ती रद्द पण केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मग आर्टिकल 268 मध्ये चेंज केलाय, 68 ए रद्द केलंय. याच्या बरोबर आर्टिकल 71 271 मध्ये दुरुस्ती केली, किंवा परिशिष्ट जे 7वं आहे त्याच्यामधले केंद्र सूचीमधलं जे 92 नंबरची लिस्ट आणि 92C जे आहे, 92C कशा संदर्भात होतं? सर्व्हिस टॅक्स वगैरे, तर ते रद्द करण्यात आलेलं आहे. तो जीएसटीने हे सगळे संविधानिक बदल केले, तर ते सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, या काही गोष्टी आपल्याला इथं प्रायोरिटीने लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्याला पुढे जीएसटीच्याच बाबतीतल्या काही तरतुदी बघायच्या, ज्याच्यामध्ये येस, जीएसटीची प्रोसेस काय किंवा जीएसटीचा नंबर वगैरे असतो, त्या गोष्टी आहेत. तर जीएसटीचा नंबर हा 15 अंकी नंबर असतो. त्याच्यातले पहिले 2 अंक स्टेटचा कोड असतो. आपल्या स्टेटचा कोड तुम्हाला माहिती पाहिजे किती आहे कोड. त्याच्यानंतर नंतरचे जे 10 अंक असतात तर ते पॅन कार्ड असतो त्या एखाद्या दुकानाचा, दुकानदाराचा किंवा त्या एखाद्या इन्स्टिट्यूशनचा. आणि त्याच्यानंतर 13 नंबरचा उद्योग कोड असतो, 14 नंबरचा एक अस्तित्व कोड असतो, आणि 15 नंबरचा एक प्रकारे चेक कोड म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. तर असा हा 15 अंकी जीएसटी नंबर असतो. जीएसटी मध्ये जर बघितलं तर सध्याच्या बाबतीत सर्व्हिसला, जे सर्व्हिस सेक्टर असेल तर त्यांना 20 लाखाच्या वर जर उलाढाल झाली तर त्यांना जीएसटी लागू आहे, जीएसटी नंबर काढावाच लागतो. किंवा मॅन्युफॅक्चरिंग एखादं युनिट आहे, एखादी वस्तू निर्माण करणारा घटक आहे, तर त्यांना 40 लाखापेक्षा जर उलाढाल झाली तर तिथं त्यांना जीएसटी काढावाच लागतो.
आणि यामध्ये जर बघितलं तर एखाद्याला समजा तेवढी उलाढाल नाही होते पण त्यांना तरी पण जीएसटी काढायचा आहे तर जीएसटी नंबर ते काढू शकतात आणि जीएसटीच्या बाबतच्या गोष्टी त्या सरकारकडे भरू शकतात. आता बघा जीएसटीच्या बाबतीत जर आपण आधीचे याच्यानुसार टॅक्सचे जर रेट बघितले तर टॅक्सचे रेट कसे होते? त्याच्यात काही गोष्टींना टॅक्स लावला जायचा ना म्हणजे 0% टॅक्स होता. काही गोष्टींवरती टॅक्स लावायचा 5%. त्याच्यानंतर तो यामध्ये किती टक्के होता? 12% होता. त्यानंतर 18% होता आणि नंतर किती होता? 28%. तर असे टॅक्सचे स्लॅब होते. आता नवीन रिफॉर्म नुसार काय केलेलं आहे तर हा 12 आणि 28% जो अ, हे आहे सॉरी 12 आणि 28% बरोबर. तर 12 आणि 28% जी रेंज आहे किंवा जो टॅक्सचे स्लॅब आहे तर ते काय केलेत आता नवीन रिफॉर्म नुसार रद्द केलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि नवीन रिफॉर्म नुसार काय केलेलं आहे तर 0% म्हणजे काही गोष्टींना टॅक्स तर नाहीच आहे पण 5%, 18% आणि 40%चा नवीन स्लॅब ऍड केलेला आहे. हा घटक महत्वाचा आहे. टक्के 18% आणि त्याच्यामध्ये 40% हा घटक लक्षात ठेवा. तो जीएसटी 40% कोणावरती लागू होणार आहे? ज्याला आपण काय म्हणतो सिन गुड्स म्हणतो. आपण सिन गुड्स म्हणजे काय? ज्याला वाईट गोष्टी म्हणून कन्सिडर जसं समजा की सिगारेट असेल, सिगारा असेल वगैरे तर ह्याची जी उत्पादनं आहेत तर त्यांच्यावरती 40% जीएसटी लावला जाणार आहे. तर 40% आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा कुठले टॅक्सचे स्लॅब रद्द केलेत यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रायोरिटीने आपण लक्षात घ्यायचं की इथं नवीन जे चेंज झाले तर ते नोट करून घ्यायचे प्रश्न तिथं आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. येस. तर हे ओव्हरऑल झालं जीएसटीच्या बाबतीतलं. मग जीएसटीच्या बाबतीत मग केंद्राचा जीएसटी. केंद्राचा जीएसटी असेल तर त्याच्यामध्ये मग जर केंद्राने जीएसटी लागू केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन समान भागात तो विभागला जातो. जसं केंद्राचा जीएसटी आणि मग त्याच्यामध्ये जर एखाद्या राज्यात व्यवहार असेल तर राज्याचा जीएसटी. मग जर समजा 5% एखाद्यावरती जीएसटी लावते त्याच्यामध्ये 2.5% तो वाटला जातो. राज्याचा जीएसटी वेगळा आणि केंद्राचा वेगळा. किंवा राज्याचा जीएसटी जर समजा ओव्हरऑल राज्याच्याच भागीदारीचा सगळा भाग असेल केंद्रात त्याच्यात काही संबंध नसेल तर तो पूर्ण जीएसटी राज्याला जातो. एसजीएसटी म्हणतो किंवा युटी मध्ये होत असेल तर युजीएसटी आणि आयजीएसटी म्हणजे काय वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर होत असेल तर त्यावरती आपण त्याला इंटरस्टेट च्या बाबतीत म्हणतो की तो एक प्रकारे काय तर त्याच्यावरती जीएसटीचं कुठलंही विभाजन होत नाही तर तो कुठल्या क्षेत्रामध्ये होतं त्यावरती ते डिपेंड आहे. कुठल्या राज्याच्या बाबतीतलं आहे त्यावरती. सो असे हे जीएसटीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता जीएसटी मधलाच एक घटक जो आहे जर समजा एखादी वस्तू इथं निर्माण होते आणि इथं निर्माण होऊन ती दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट करायची आणि त्याची कॉस्ट जर समजा 50,000 पेक्षा जास्त असेल 50,000 पेक्षा जास्त असेल तर त्याचं एक बिल तयार करून द्यावं लागतं त्याला ई वे बिल म्हटलं जातं. म्हणजे जे काय ट्रान्सपोर्ट मध्ये जे चेकिंग होणार एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा माल ट्रान्सफर होतोय तर त्याला ई वे बिल त्याचं द्यावं लागतं त्याचं जनरेट करावं लागतं एक प्रकारे जीएसटी रजिस्टर असणारं बिल लागतं तरच ते ट्रान्सपोर्टेशन अलाव केलं जातं. तो त्याच्यामध्ये एक प्रकारे काय आहे तर कुठलाही टॅक्स बुडवला जातोय का किंवा टॅक्स बुडवू वगैरे नाही म्हणून त्याचं एक प्रकारे ते चेक्स अँड बॅलन्स त्याचे असतात. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे नॅशनल अँटी प्रॉफिटिंग ऑथॉरिटी आहे. राष्ट्रीय नफेखोरी विरोधीचं प्राधिकरण आहे. जर समजा कोणी कुठल्या अनफेअर प्रॅक्टिसेस मध्ये कोणी अडकलं असेल किंवा कोणी जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर काही नफा कमवत असेल वगैरे तर त्याला एक प्रकारे कंट्रोल करण्यासाठीची एक ऑथॉरिटी आहे 28 नोव्हेंबर 2017 मध्ये ही स्थापन केलेली आहे. आता जीएसटी मध्ये असं आहे अजून की जीएसटी मध्ये काही कर इन्क्लूड नाहीये. आता तुम्ही म्हणाल की तंबाखू सिगार वगैरे त्याच्यावरती तर कर लावला आता त्यावरती जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही घटक जे आहेत की त्याच्यावरती समजा जे आपण केंद्रीय उत्पादन शुल्क वगैरे जे आहे तर ते केंद्रीय उत्पादन शुल्क वगैरे त्याच्यामध्ये ते लावलं जाणार तर याच्यामध्ये आता चेंजेस झालेले आहेत. यामध्ये सुद्धा आता कसं की दारू वगैरे जे आहे लिकर मध्ये चेंजेस झालेत. लिकरच्या बाबतीत सुद्धा कसं की राज्याचा वेगळं जर राज्यामध्ये दारू पिण्यासाठी वापरायची असेल तर दारू समजा ड्रिंक साठी वापरायची तर त्याच्यावरती कोण लावणार आहे स्टेट कर लावणार आहे. पण जर समजा तीच दारू जर समजा इंडस्ट्रियल पर्पज साठी यूज करायची असेल इंडस्ट्रीसाठी तर त्याच्यावरती मात्र केंद्राचा जीएसटी लागणार किंवा केंद्र त्याच्यावरती कर आकारणार आहे. म्हणजे जीएसटी लागणार नाहीये तर केंद्र कर आकारणार आहे. हे जीएसटी मध्ये समावेश नसलेले कर बघायला मिळतात जसं सीमा कर झालं तर त्याच्यामध्ये कच्चं पेट्रोलियम वगैरे जे आपण इम्पोर्ट करतो त्याच्यावरती कर झाला किंवा एक प्रकारे मग हे जे
दारू वगैरे ज्याच्यामध्ये आहे की ते राज्याकडे ड्रिंकिंगच्या बाबतीतलं आहे आणि मग इंडस्ट्रीच्या बाबतीतलं ते केंद्राकडे कर आपल्याला बघायला मिळतात. तर असे हे एक टॅक्सचे आपण घटक बघितले. आता टॅक्सचा जो महसूल आहे, टॅक्सचा महसूल जो सरकारला जमा होतो, तर टॅक्स मधून सगळ्यात जास्त कुठून पैसा येतोय? तर या बाबतीत जर बघितलं तर 2021-22 किंवा 22-23 आहे. तर त्याच्यानंतर 23-24 किंवा 24-25 ची आपण आकडेवारी जर बघितली तर त्याच्यामध्ये काही आपल्याला घटक बघायला मिळतात, जसं की 21-22 मध्ये कॉर्पोरेशन टॅक्स मधून जास्त इन्कम होतं. ओव्हरऑल टॅक्सचा जर विचार केला, जे आपण 4-5 प्रकार बघितले, तर त्या टॅक्सच्या प्रकारात बघितलं कॉर्पोरेशन टॅक्स मधून 21-22 ला इन्कम मिळालं होतं. त्याच नंतर 22-23 मध्ये तर मग जीएसटी मधून जास्त मिळालं. तर त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 23-24 आणि 24-25 मध्ये बघितलं इन्कम टॅक्स मधून जास्त आपल्याला काय बघायला मिळतो? रेव्हेन्यू. कारण का केंद्राचा हा एक प्रकारे रेव्हेन्यू आहे ना, कारण का ओव्हरऑल मध्ये जीएसटी मधूनच रेव्हेन्यू आहे, पण त्याच्यात वाटा कोणाचा आहे? स्टेट जीएसटीचा जास्त आहे, म्हणून इथं आपल्याला इन्कम टॅक्स जास्त बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. कारण इन्कम टॅक्स कोण लागू करतो? केंद्र सरकार लागू करतो आणि केंद्रालाच तो पैसा जातो. केंद्राचा अधिकार येतो. तो त्यामुळे जर आपण बघितलं केंद्राच्या ओव्हरऑल इन्कम मध्ये टॅक्स मध्ये जर रेव्हेन्यू मध्ये बघितलं, सध्याच्या याच्यामध्ये इन्कम टॅक्सचा वाटा आपल्याला इथं जास्त बघायला मिळणार आहे. इव्हन तुम्ही आता भारताचं जर बजेट बघितलं आणि बजेटमध्ये जर आपल्याकडे पैसा कुठून येतोय आणि कुठं जातोय हे जर बघितलं, इथं रुपया कम्स फ्रॉम जर म्हणलं पैसा कुठून येतोय, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त कर्ज सोडलं, कर्जाचा वाटा इन्कम म्हणजे बॉरोइंग आणि लायबिलिटीचा जर विचार केला ते 24% जर सोडलं, सगळ्यात जास्त वाटा कोणाचा? इन्कम टॅक्सचा आहे. हा इन्कम टॅक्स का आहे? कारण का केंद्राचा तो कर आहे आणि जीएसटीचा वाटा नंतर किती आहे बघा, इथं जीएसटी आणि इतर टॅक्स 18%. कारण का इथं याच्यामध्ये स्टेट जीएसटी ऍडच नाहीये, कारण केंद्र सरकारचा आपण फक्त विचार करतोय, हे लक्षात घ्या. म्हणून ओव्हरऑल मध्ये जीएसटी जास्त नाहीये, कारण तो राज्याला दिलेला गेलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. 24-25 च्या बजेट एस्टिमेट मध्ये सुद्धा इन्कम टॅक्स आपल्याला जास्त बघायला मिळतो. आता राज्याच्या वित्ताच्या संदर्भात आपण काही गोष्टी बघूया. राज्याचा महसूल, आपल्या स्टेटचा महसूल आणि मग आपण स्टेटच्या इकॉनॉमिक सर्व्हे मधला काही डेटा इथं घेतलेला आहे. स्टेटच्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये किंवा ओव्हरऑल बघितलं तर राज्याचा सुद्धा महसूल स्टेट जीएसटीचा आपल्याला जास्त बघायला मिळतो आणि मग इतर विक्री व्यापार कर आपल्याला बघायला मिळतात. तो हे इन्कम च्या बाबतीत तुम्हाला लक्षात आलं असेल. हे काय सगळं विशेषतः डिटेल सगळे टप्पे पाठ करायची गरज नाही, फक्त कोण जास्त आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण इनफ आहे. ओके, आता बघा पुढच्या पेजवरती या. हे जे तुमच्याकडे आता टेबल्स दिले तर ते आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे मधले आपण महत्वाचे टेबल घेतलेत की जे आपल्याला महत्वाचे ठरू शकतात. आता यामध्ये काय की आपण ज्या वरती संकल्पना बघितल्या तोच पार्ट आहे. वर्ष लक्षात घ्या, 2022-23 आहे. 2022-23, 23-24 मध्ये सुधारित अंदाज आहेत आणि 24-25 चे एक प्रकारे अर्थसंकल्पीय अंदाज आहेत. ठीक आहे, अंदाज हे जवळपास ते प्लस मायनस थोडंफार होतं, पण मग एक अंदाजावरून आपल्याला कळतं की नक्की कोण जास्त आहे कोण कमी. आता इथं बघा महसुली जमा, महसुली खर्च, महसुली तूट. आता महसुली जमा आणि महसुली तूट याच्यातला डिफरन्स कुठे येणार आहे? महसुली तुटीमध्ये येणार आहे. तर हे जे ब्रॅकेट मधले आकडे दिलेत ना इथे, तर ते आहेत पर्सेंटेज, लक्षात घ्या. ब्रॅकेट मधले आकडे म्हणजे आहेत पर्सेंटेज आणि बाहेरचे कोटिंग मधले आकडे अजिबात वाचू नका, लक्षात ठेवू नका. त्याला कट केलं तरी चालेल. हे म्हणजे तुमच्या जास्त तुम्हाला आकडेवारीचा ताण पडणार नाहीये. डायरेक्टली पर्सेंटेज वाले आकडे लक्षात ठेवायला आपल्याला इनफ आहे. आता इथे बघा, आपण जर बघितलं तर महसुली तूट ओव्हरऑल जर बघितली समजा 24-25 ची, तर राज्याची महसुली तूट किती आपल्याला बघायला मिळेल? राज्याच्या जीडीपीच्या, राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीची 0.4% आपल्याला बघायला मिळेल. किंवा महसुली जमा आणि महसुली खर्चामध्ये जर बघितलं तर महसुली जमा आपल्याकडे एकूण जमेच्या 83%, पण महसुली खर्च एकूण खर्चाच्या तो किती आहे? तर तो 84%. म्हणजे आपला महसुली खर्चच किती जास्त होतोय हे लक्षात घ्या. स्टेटचा एक फक्त आपल्याला रेफरन्स म्हणून हे घ्या. त्याचबरोबर ओव्हरऑल जर आपण बघितलं राज्याचा अर्थसंकल्पीय तूट किंवा राजकोषीय तूट किती. आता राज्याच्या जीडीपीशी जर आपण विचार केला किंवा राज्य उत्पन्नाशी विचार केला, राजकोषीय तूट आपल्या राज्याचे किती 2.4% आहे. म्हणजे राज्याची फिस्कल डेफिसिट आपल्याला इथं बघायला मिळाली. त्याचबरोबर ओव्हरऑल आपल्या महसूल जमेशी आपलं व्याज किती आपल्याला द्यावं लागतंय, जेवढा महसूल येणार त्याच्यापैकी आपलं व्याज 11.4% जाते. तर अशा काही गोष्टी किंवा इथं प्रायमरी डेफिसिट आपल्याला आहे 1.2%. तर त्यासाठी हा टेबल दिलेला आहे की तुम्हाला ते आकडेवारी समजावी. बाकी हे कोटिंग मधले आकडे अजिबात विशेष बघू नका, अजिबात पाठ करू नका. पर्सेंटेज वरती लक्ष द्या फक्त. त्याचबरोबर हा
म्हणजे ही डायग्राम सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. हा चार्ट महत्वाचा आहे. याच्यामध्ये क्लिअरली काय म्हणले की राज्याचा स्वतःचा जो कर महसूल आहे, तर त्याच्यामध्ये जे काही स्वतःचे कर आहेत वेगवेगळे, तर त्याच्यात वाटा कोणाचा किती कसा आहे हे गेल्या साधारणतः एक 5-6 वर्षामधला डेटा आहे. 18-19 ते 2024 पर्यंतचे अंदाज आहेत इथं किंवा ती आकडेवारी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग त्याच्यात सगळ्यात जास्त वाटा जर समजा राज्याला टॅक्स मधून जर 100 रुपये येत असतील, आपल्या स्टेटला जर टॅक्स मधून 100 रुपये येत असतील, तर त्या 100 पैकी 44 रुपये हे जीएसटीचे आहेत. म्हणजे 44% हे जीएसटी मधूनच येत आहेत. ओव्हरऑल टॅक्स पैकी फक्त टॅक्स पैकी आहे. म्हणजे इतर महसुलापैकी नाही हे लक्षात घ्या. मग टॅक्सपैकी आपल्याला येऊ शकतं की ओव्हरऑल टॅक्स रेव्हेन्यू मधून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू कोणाचा आहे? तो किती टक्के आहे? किंवा हा कालावधी लक्षात घ्या. 18-19 ते 24-25 पर्यंत. त्याच्यानंतर मग आहे विक्री व्यापार कर आहे किंवा मुद्रा नोंदणी आहे त्याच्यामध्ये किंवा राज्य उत्पादन शुल्क आहे. तर प्रत्येकाचा मग तो क्रम कमी कमी होत जातो. तर त्यासाठी हे घटक आहेत. त्याचबरोबर बघा राज्याचा मग टॅक्सच्या व्यतिरिक्तचा कर कुठून येतो? सॉरी, टॅक्सच्या व्यतिरिक्तचा महसूल कुठून येतो? जे टॅक्स मधून आपण बघितलं ठीक आहे, स्टेट जीएसटी आला, स्टेट समजा व्यापार कर आला, मुद्रांक शुल्क आलं वगैरे वगैरे. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठून पैसा येईल? समजा व्याज व्याज जमा आली किंवा लाभांश मिळाला, कुठला तरी नफा मिळाला, मग हा नफा वगैरे हे कुठून मिळेल? वेगवेगळ्या सेवा वगैरे सरकार देणार आहे, वित्तीय सेवा, आर्थिक सेवा, सामाजिक सेवा, त्याच्यामधून सरकारला लाभ होत असतो. ते सरकारचं एक प्रकारे इन्कम असतं. मग त्याच्यामध्ये जर बघितलं सगळ्यात वाटा नॉन टॅक्स मध्ये जर सगळ्यात वाटा कोणाचा होता जास्त, तर तो आहे आर्थिक सेवांपासून सरकारला लाभ मिळालाय. नॉन टॅक्स पैकी नॉन टॅक्स मधून जरी आपण म्हणलं की 100 रुपयाला, तर त्यापैकी 52% वाटा हा कोणाचा होता, तर तो आर्थिक सेवांचा होता. आणि त्याच्यानंतर मग सर्वसाधारण सेवा आहेत 18% आणि त्याच्यानंतर मग सामाजिक सेवा आहेत 16% आपल्याला वाटा हा बघायला मिळतो. ठीक आहे. तर हे आपल्याला इन जनरल लक्षात ठेवायचं आहे की टॅक्स मधून कोणाचा वाटा जास्त आहे, नॉन टॅक्स मधून कोणाचा वाटा जास्त आहे. मग याच्यामध्ये हे आपण बघितलं की ओव्हरऑल परत 18 ते 19 म्हणजे 18-19 ते 24 पर्यंत परत नॉन टॅक्सचा वाटा आपल्याला इथं दिलेला आहे. टॅक्सच फक्त लक्षात ठेवा, नॉन टॅक्सचा इकडे एवढं विशेष लक्षात ठेवायची गरज नाही इथे. त्यानंतर बघा जानेवारी पर्यंत म्हणजे कधीच्या जानेवारी पर्यंत 2025च्या जानेवारी पर्यंत म्हणजे आत्ताच्या जानेवारी पर्यंत मागच्या आता जवळपास वर्ष होईलच त्याला. पण त्याच्यामध्ये मग डेव्हलपमेंट खर्च, नॉन डेव्हलपमेंट खर्च असा एक खर्च दिलेला आहे. आकडेवारी पाठ करायची का? बिलकुल नाही. पण क्रम पाठ करायचा तर क्रम पाठ करायचा. थोडक्यात काय विकासात्मक खर्चामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे? तर तो आपण सामाजिक सेवांवरती खर्च जास्त केला एवढं लक्षात ठेवा. सरकारने राज्य सरकारने सामाजिक सेवावरती खर्च जास्त केलाय आणि विकासशील खर्चाच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आपण सर्वसाधारण सेवावरती खर्च केलाय, पण त्याच्याही व्यतिरिक्त जर बघितलं तर व्याज प्रदाने किंवा आपण काय दिलेलं आहे व्याज इंटरेस्ट भरण्यावरतीच आपण जास्त खर्च केलेला आहे. एक प्रकारे तो नॉन डेव्हलपमेंट खर्च झाला आपला. नॉन डेव्हलपमेंट सरकारचा खर्च. तुम्ही म्हणाल की डेव्हलपमेंट खर्च, नॉन डेव्हलपमेंट खर्च असं वर्गीकरण कुठे? तसं तर केलं जात नाही. पण ते राज्य सरकारने त्याला एक कॅटेगराईज करून दिलेलं आहे. आपल्याला जनरली लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जर काय असं विचारलं तर ते आपल्याकडनं मिस व्हायला नको. आता हे झालं महसूल जमा आणि खर्चाबाबत. ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल बघितलं होतं. आता भांडवली जमा आणि भांडवली खर्च आपण बघूया. भांडवली जमा आणि भांडवली खर्च. मग भांडवली जमा आणि भांडवली खर्चामध्ये काय येतं आपल्याला माहिती. आता हे राज्याच्या बाबतीत आहे, आपल्या स्टेटच्या बाबतीतलं आहे. मग स्टेटमध्ये काय स्टेटने समजा देशांतर्गत कर्ज घेतलं असेल, ती जमा होईल किंवा एक प्रकारे केंद्र शासनाकडून कर्ज घेतलंय किंवा एक प्रकारे काय आहे की स्वतःच कोणाला तरी कर्ज दिलं होतं राज्याने आणि ते परत कर्ज रिटर्न आले किंवा एक प्रकारे लोकलेख्यामधून पैसा उचललेला आहे किंवा एक प्रकारे आकस्मिक निधी कुठला आहे तर तो एक प्रकारे भांडवली काय झाली, तर ही सगळी जमा झाली. ही झाली राज्याची जमा. आता मग भांडवली खर्च पण असणार आहे सरकारचा. मग भांडवली खर्च काय असणार, कसा असणार आहे? तर त्यामध्ये बघा प्रामुख्याने सगळ्यात मोठा आर्थिक सेवांवर खर्च होतो. भांडवली आर्थिक सेवावरती आणि आर्थिक सेवांपैकी जर बघितलं तर त्या आर्थिक सेवांमध्ये मग रस्ते बांधणे, इन्फ्रास्ट्रक्चर वरती सगळ्यात जास्त खर्च झालेला आहे. तर असा काही आपल्याला आकडेवारीचा भाग जर विचारला गेला तर तो आपल्याला माहिती असला पाहिजे. ठीक आहे. आपलं तुटीचे कल वगैरे जे आहेत राज्याच्या बाबतीत आपल्याला माहिती की आपला FRBM नियम आहेत.
2006चे त्याच्यानुसार एक आपले तुटीचे कल वगैरे ते मांडले जातात आणि मग त्यावरूनच आपण जर बघितलं तर हे जे तुटीचे जे आहे किंवा राजकोषीय तूट किती असली पाहिजे किंवा राज्याचा जो जेवढा GDP आहे त्याच्या तुलनेत आपल्याकडे किती कर्ज आपण घेतलं पाहिजे याची एक प्रकारे आपल्याला 15 वित्त आयोगाने एक गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत फायनान्स कमिशनने, तर त्या गाईडलाईन आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. तर मग या गाईडलाईन मध्ये जर बघितलं तर राज्याच्या साठी जर बघितलं आपल्या तर समजा 2025-26 आता वर्ष चालू आहे, तर राजकोषीय तूट आपली 3% असली पाहिजे आणि आपलं कर्ज साधारणतः 28.5% एवढं असलं पाहिजे असं साधारणतः आपल्या राज्यासाठी गाईडलाईन दिलेले आहे. हे आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हे मधला डेटा आहे. ठीक आहे, हा लक्षात राहील तुमच्या. आणि तुटीच्या संदर्भात सुद्धा जर बघितलं राज्याच्या जीडीपीच्या तुलनेत जर बघितलं ओव्हरऑल तर आपण आकडे जर बघितले की तूट ऍक्च्युअल मध्ये किती आहे तर आपल्या महाराष्ट्राची तूट ही 23-24 मध्ये 2.8% एवढी आहे. मग जर 23-24 मध्ये जर आपण बघितलं तर किती टार्गेट होतं 3% टार्गेट होतं पण ऍक्च्युअल मध्ये आपली किती 2.8% आपल्या राज्याची बघायला आपल्याला मिळते. तर एक प्रकारे आपण काही गोष्टींमध्ये राज्य आपलं अग्रेसर पण आहे. ठीक आहे, हे वेगवेगळ्या रेफरन्सनुसार आपल्याला आकडेवारी बघायला मिळते. RBI असेल किंवा वित्त मंत्रालय असेल किंवा इतर मंत्रालयाच्या बाबतीतली. आता आपल्याला टॅक्स रिफॉर्म्स थोडक्यात बघायचे. बघा आता आपण टॅक्स रिफॉर्म कडे जाऊया. टॅक्स रिफॉर्म करत असताना सगळ्यात महत्वाचं काय की राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की करांपासून मिळणारं उत्पन्न सुद्धा वाढत असतं. म्हणजे अल्टिमेटली काय राष्ट्रीय उत्पन्न वाढते म्हणजे लोकांचं इन्कम वाढते. लोकांचं इन्कम वाढले की टॅक्सचं इन्कम वाढणार आहे. सो हे घटक महत्वाचे आहेत. So आपल्याकडे जर बघितलं तर आता हे ट्रेंड व्हॅरी झालेत. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ट्रेंड बदललेत. म्हणजे इन्कम टॅक्सचा वाटा कधी जास्त असतो, कधी आपल्याला इनडायरेक्ट टॅक्सचा वाटा जास्त बघायला मिळतो किंवा डायरेक्ट टॅक्सचा वाटा आहे. तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचा वाटा जर 90-91 साली आपण बघितला तर इनडायरेक्ट टॅक्सचा वाटा हा 84% होता आणि डायरेक्ट टॅक्सचा वाटा हा 16% होता. म्हणजे याचा अर्थ कर भरणारे जे लोक होते तर ते कमी होते. इन्कम टॅक्स हा खूप लोकांवर लागूच नव्हता. 19-20 चा जर आपण अंदाज घेतला तर डायरेक्ट टॅक्सचा वाटा वाढलेला आहे. इनडायरेक्ट टॅक्सचा वाटा वाढलाय किंवा आपण जर आत्ताच्या बाबतीत सुद्धा बघितलं इव्हन आत्ताचे आपण अंदाजित आकडे जर बघितले इथं अंदाजित आकडे आपण दिलेले आहेत 2024-25 चे तर डायरेक्ट टॅक्सचा वाटा आपल्याला 56% बघायला मिळतो आणि इनडायरेक्ट टॅक्सचा वाटा हा आपल्याला 44% बघायला मिळतो. म्हणजे कुठेतरी हे 50%च्या आसपासच आहे. तर डायरेक्ट टॅक्सचा वाटा सुद्धा अगेन तुम्हाला जास्त काय हे आपण सांगितलेला आहे इन्कम टॅक्सचा वाटा हे कोणाचा आहे केंद्र सरकारच्या बाबतीतला आहे. ओनली नॅशनल डेटा आपण इथं कॉर्नर मध्ये लिहिलेला आहे. तर इथं राज्यांचा वाटा आपण कन्सिडर नाही केलेला. ठीक आहे, तर हे असं म्हणजे आधी अप्रत्यक्ष कराचा वाटा होता पण अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत जर बघितलं तर जो काही जीएसटी येणार आहे जीएसटी मधून जो काही वाटा राज्याला जाणार आहे तर राज्याला जास्त गेल्यामुळे मग पुन्हा एकदा अप्रत्यक्ष कराचा वाटा आपल्याला इथं कमी झालेला बघायला मिळतो हे लक्षात घ्या. ठीक आहे, येस. चलो पुढे आता बघा टॅक्स आणि जीडीपीचं प्रमाण जर बघितलं तर एक प्रकारे काय जीडीपीच्या तुलनेत टॅक्स खूप पण नसला पाहिजे. खूप असल्यावर काय होतं लोकांवरती बर्डन येतं मग लोक त्या टॅक्स पासून पळवाट काढतात. त्यामुळे ते एका रेंज मध्येच राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये साधारणतः मग ते 9 ते 12% दरम्यान आपल्याला राहिलं गेलेलं बघायला मिळतं की ओव्हरऑल जीडीपीच्या तुलनेमध्ये टॅक्स तेवढा आपल्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता समित्या वेगवेगळ्या बघूया. आता कॅलड्रो समिती आपण समितीच्या नुसारचे टॅक्स आपण ऑलरेडी बघितलेत. तर त्यांनी शिफारस केलेले कुठला संपत्ती कर आपण बघितला मालमत्ता कराच्या ऐवजी आपण इथं गिफ्ट टॅक्स बघितला खर्च कर सुचवलं होतं किंवा भांडवली लाभ कर किंवा कॅपिटल गेन टॅक्स आपण त्याला म्हणतो तो सुद्धा त्यांनी सुचवलेला होता. तर इथं या टॅक्सची नावं फक्त लक्षात ठेवा आणि 1956 ची ही जी समिती आहे कॅलडर समिती निकोलस कॅलडर तर ती आपल्याला विचारली जाऊ शकते. नंतर वांचूक समिती होती डायरेक्ट टॅक्स बद्दल विशेष महत्वाची नाहीये. एलके समिती आहे 76 ची समितीचं वर्ष फक्त लक्षात राहू द्या आणि पुढे आपल्याला 2 समित्या महत्वाच्या तर या आपल्या मात्र पाठ असल्या पाहिजे. राजा चेलाय समिती 1991 ची डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स बाबत होती आणि विजय केळकर समिती 2002 ची ती सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स बाबत पण त्यांनी मग प्रामुख्याने डायरेक्ट टॅक्सच्याही शिफारसी केल्या आणि इनडायरेक्टच्या पण मग लास्ट टाइमच्या क्वेश्चन मध्ये बरेच जण मग ते फायनान्शियल असा शब्द घेऊन गेले होते मग तिथे इनडायरेक्ट पण शब्द होता ना इनडायरेक्ट टॅक्सला पण आपण जाणं गरजेचं होतं. तर मग राजा चेलाय समितीने काय म्हणलं होतं की ज्या कंपन्यांवरती कॉर्पोरेशन टॅक्स लावला जातो जास्त तर तो कमी केला पाहिजे जेणेकरून काय होईल की वेगवेगळ्या कंपन्या आपल्याकडे येतील गुंतवणूक करतील आणि एक प्रकारे टॅक्स भरतील. तर हे सगळे जे रिफॉर्म आहेत तर हे कशाचे आहेत एक प्रकारे एलपीजीचेच रिफॉर्म आहेत. टॅक्स रिफॉर्म्स हे एलपीजीचेच रूपांतर झालेलं आहे. सो डायरेक्ट टॅक्सच्या रिफॉर्म मध्ये म्हणजे तर निगम कर हा 40% वरती आणावा कारण का तेव्हा तो 51% एवढा होता.
51% तो 40% आणावा अशी एक प्रकारे शिफारस केली होती. त्याचबरोबर जो विक्री कर आहे तर त्याच्यावरती वॅट लावावं. वॅट लावावं म्हणजे जेणेकरून काय होईल की लोकांना त्याचा फायदा होईल. आणि त्यांनी अशी शिफारस केली होती की कराचे दर कमी असावेत, पर्सेंटेज कमी असावे, पण मग जास्त लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, जास्त लोकांना त्या कराच्या जाळ्यामध्ये आणलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की कराचा आपला रेव्हेन्यू वाढणार आहे. सेम विजय समितीकडे सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सचे शिफारस रिकमेंडेशन करण्याची तरतूद होती. आणि त्यांनी मग इन्कम टॅक्सची जी मुक्त मर्यादा आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो एक्झेम्पशन जे आहे, एक्झेम्पशन जे आहे तर एक्झेम्पशन काय करावं, वाढवावं. थोडक्यात काय, ठराविक रकमेपर्यंत कुठलाही टॅक्स लागू केला जाणार नाही ही मर्यादा जी आहे तर ती वाढवली पाहिजे, जेणेकरून लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की त्यांचं इन्कम कमी त्यांच्यावर टॅक्स लावला जातोय. तो टॅक्स लोकांनी जास्त भरला पाहिजे. पण मग तो कसा आहे की एकदम कमी इन्कम वाल्यावरती टॅक्स लावला तर प्रॉब्लेम होईल, ते अजून पळवाट काढतील. सो ती मुक्तची मर्यादा वाढवली. नंतर निगम कर जो आहे, कॉर्पोरेशन टॅक्स अजून कमी करायची त्यांनी शिफारस केली, 30% आणायची. आणि त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की खर्चाचं रेग्युलेशन करण्यापेक्षा खर्चाचं इन्कम वाढवलं पाहिजे. म्हणजे खर्चाचं इन्कम नाही तर महसूल वाढवला पाहिजे. एक प्रकारे महसूल वृद्धी करणं गरजेचं आहे. खर्च फक्त कंट्रोल करायचा आणि इन्कम वरती काहीच काम नाही करायचं असं करून नाही चालणार आहे, तर इन्कम वाढवला पाहिजे. इतर समिती आहेत बघा, पार्थसारथी शोम समिती आहे 2012ची. तर त्यांनी गार प्रणाली सुचवली होती. गार प्रणाली म्हणजे काय, GAR, जनरल अँटी अवॉइडन्स रूल. म्हणजे बरेच काय करतात तर टॅक्स पेयर काय करतात, टॅक्स बुडवतात. मग त्या टॅक्स पेयरला, टॅक्स बुडवणारे जे आहेत किंवा परकीय देशामधून आपल्याकडे जी गुंतवणूक येते त्या गुंतवणुकीमधून सुद्धा टॅक्स बुडवला जातो. टॅक्स हेवन कंट्रीज आहेत तर तो टॅक्स बुडवू नये याच्यासाठीची ही एक प्रणाली आपल्याला बघायला मिळते. या समितीचं नाव लक्षात राहू द्या. त्याचबरोबर टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म कमिशन सुद्धा पार्थसारथी शोम यांच्या अध्यक्षतेखालीच नेमण्यात आलं होतं. ईश्वर समिती सुद्धा टॅक्सच्या रिफॉर्मच्या संदर्भानेच आहे. आपल्याला या समित्यांच्या बाबतीत डिटेल काही विशेष करण्याची गरज तेवढी नाही. ठीक आहे, आता आपल्या मेन शेवटच्या पॉईंटकडे येऊया, वित्त आयोग. वित्त आयोगाच्या बाबतीत बघितलं तर संविधानाच्या कलम 280 मध्ये तरतूद आहे. वित्त आयोगाच्या बाबतीत आपल्याला सोपे प्रश्न जोड्या लावायला किंवा करंटच्या वित्त आयोगाबाबत आपल्याला तरतुदी विचारल्या जाऊ शकतात. तर दर 5 वर्षांनी कोण स्थापन करतात, तर राष्ट्रपती, देशाचे राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. आणि आर्टिकल 280 महत्वाचं आहे. आता वित्त आयोगामध्ये बाबतीत जर बघितलं तर एक अध्यक्ष असतात आणि 4 सदस्य असतात. आता 4 सदस्यांच्या जर तुम्ही इथं वाचलं तर निवांत वाचा, नंतर प्रत्येकाची आपण इथं काय दिली तर ती त्यांचे क्रायटेरिया दिलेत किंवा त्यांचं क्वालिफिकेशन दिले. प्रत्येक सदस्य कोण कोण असला पाहिजे आणि अध्यक्षाची सुद्धा इथं पात्रता दिली की ज्याला विविध लोककार्याचा अनुभव आहे, सामाजिक भौगोलिक आर्थिक स्थितीची त्याला जाण आहे, असाच अध्यक्ष असेल. आणि सदस्यांमध्ये मग कोणी न्यायाधीश असेल, कोणी मग इकॉनॉमी मधला अनुभववाला असेल, किंवा कोणी एखादा वित्तीय प्रशासकीय अनुभववाला व्यक्ती असेल, किंवा एखादा कोणी लेखा किंवा वित्त लेखाची जाणीव असणारा व्यक्ती असेल. असे वेगवेगळे 4 जे सदस्य आहेत त्यांच्या इथं आपल्याला त्यांच्या क्वालिफिकेशन दिलेले आहेत. आता वित्त आयोगांमध्ये डायरेक्ट फॅक्च्युअल मध्ये आपण जाऊया की आतापर्यंतचे वित्त आयोग, एकूण किती वित्त आयोग स्थापन झाले आहेत, 16 वित्त आयोग स्थापन झालेत. आणि 16 वित्त आयोगामध्ये सुरुवात झाली, पहिला वित्त आयोग केसी नियोगी अध्यक्ष. अध्यक्षांचे नाव पाठ झाले पाहिजेत. बघा, वित्त आयोगामध्ये आपल्याला अध्यक्ष दिले तर अध्यक्ष आपल्याला हे तोंडपाठ असले पाहिजे. पण मग सगळे 16च्या 16 अध्यक्ष जरी पाठ नसले तरी सुरुवातीचे समजा 1-2 किंवा मग महाराष्ट्रामधल्या व्यक्ती कोण होत्या का, किंवा त्याच्यामध्ये साधारणतः मग 10 नंतरचे म्हणजे 11, 12, 13, 14, 15, 16 पर्यंत, किंवा आपल्याला जे लक्षात राहतील मधला जरी समजा 10 नंबरचा एखादा लक्षात राहिला, तुम्हाला 8 नंबरचा लक्षात राहिला तर लक्षात ठेवा. कारण का, जोड्या लावायला प्रश्न येतो आपल्याला, जोड्या लावायचा प्रश्न सोपा जरी असला तरी तो चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, मग पहिले केसी नियोगी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली बघा, याच्यामध्ये 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय बी चव्हाण होते. हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आणि त्यानंतर जर आपण बघितलं की 12 वित्त आयोगापासून जर बघितलं तर 12 वित्त आयोगाचे अध्यक्ष सी रंगराजन, 13वेचे डॉक्टर विजय केळकर होते, 14 वित्त आयोगाचे डॉक्टर वाय व्ही रेड्डी, आणि 15वेचे आपल्याला एन के सिंग माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये मग 16 वित्त आयोगाचे अरविंद पनगरे अध्यक्ष आहेत. हे तर आपल्याला एक्सपेक्टेड आहे, हे प्रश्न तिथं येणार आहे. आता महत्वाचं काय, केंद्रीय करामधला जो काही वाटा आहे तर राज्यांना किती दिला पाहिजे, किती टक्के वाटा वाटला पाहिजे, तर याच्यासाठी प्रामुख्याने वित्त आयोगाचं काम असतं. वरती इथे तुम्हाला जे डिटेल दिलेच आहे की यामध्ये विभाज्य करापासून मिळणारा जो काही टोटल कर आहे तर त्याचं केंद्र आणि राज्यामध्ये आपल्याला कसं विभाजन करायचंय, किती केलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याकडे वित्त आयोग स्थापन केले जातात.
आणि वित्त आयोग त्याच्या बाबतीत आपल्याला शिफारसी देत असते. मग इथं हा जो एक टेबल दिला तर याच्यामध्ये 12 पासून ते 15 वित्त आयोगापर्यंतच्या एक प्रकारे त्यांनी ज्या काही शिफारसी केल्यात तर त्याच्या बाबतीत आणि त्यांचं बेसिक जे आहे तर ते आपण इथं सेपरेट दिलेलं आहे. आता प्रश्न कसा येतो आपल्याला, एकतर अध्यक्षांच्या जोड्या लावायला प्रश्न येईल, स्थापनेच्या डेट बद्दल प्रश्न येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे डेट काय वगैरे पाठ करत बसू नका. त्याच्यामध्ये अजून काय आपल्याला प्रश्न येईल की त्यांनी केंद्रीय महसुलातील वाटा ओव्हरऑल राज्यांना किती सजेस्ट केलेला इथे प्रश्न येतो. आणि हे मात्र मग आपल्याला लक्षात असलं पाहिजे की 13व्या वित्त आयोगाने 12 वित्त आयोगाने जर बघितलं तर तो 30.5% वाटा सांगितला होता ओव्हरऑल याच्यापैकी महसुलापैकी. नंतरच्या वित्त आयोगाने तो वाढवला 32% केला. नंतरच्या वित्त आयोगाने तो 42% केला आणि 15 वित्त आयोगाने जर बघितलं तर तो 41% केलेला बघायला मिळतो. आता 41% वाटा जो आहे तर तो ऍक्च्युली सुरुवातीला सजेस्ट करताना तो 42%च केला होता. म्हणजे हा जो वाटा आहे 15 वित्त आयोगाने तो सुद्धा 42% सजेस्ट केला होता. परंतु राज्यांना वाटा वितरण करायचे ना महसूल. मग याच्यामध्ये असं झालं होतं की जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन 2 युनियन टेरिटरीमध्ये रूपांतर केलं. त्यामुळे तो जो 1% वाटा आहे तर तो 1% वाटा कमी केला. कमी का केला? कारण केंद्राकडनं महसूल तो युटीला जाणार आहे. त्यामुळे राज्यांचा वाटा कमी केला. तो जम्मू काश्मीरमुळे कमी केलेला आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जर बघितला रिसेंटचा तर तो 6.3% वाटा आपल्याला मिळणार आहे का, तो ऑलरेडी मिळालेला आहे. आता नवीन वित्त आयोगाच्या जेव्हा शिफारस येतील तर त्याच्यानुसार आपल्याला कळेलच की तो वाटा आपला किती वाढलेला आहे, ओव्हरऑल राज्यांचा वाटा किती वाढलेला आहे ते आपल्याला बघता येईल. या वित्त आयोगांचे सचिव सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ऍटलिस्ट की 13 वित्त आयोगाचे सुमित बोस होते, 14 वित्त आयोगाचे अजय नारायण झा आणि 15व्याचे अरविंद मेहता होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता 15 वित्त आयोगाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर वित्त आयोगाच्या नुसार सगळ्यात जास्त वाटा कोणाला मिळाला, सगळ्यात कमी वाटा कोणाला मिळाला, ही आकडेवारी महत्वाची आहे. मग सगळ्यात जास्त वाटा युपीला मिळाला, 17.9% वाटा मिळाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा आपल्याला माहिती आहे 6.3%. आणि सगळ्यात कमी वाटा गोवाला मिळालाय. तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचाल तर गोवा आणि सिक्कीम हे दोन्ही पॉईंट सेमच बघायला मिळतील. तुम्ही जर इथं पॉईंट मधला फक्त फरक आहे, खूप छोटासा फरक आहे, पण सगळ्यात कमी वाटा हा गोव्यालाच आहे. बरेच जण सिक्कीम म्हणतात तिथे, पण इथं बारकाईने लक्षात घ्या 0.386% 0 आहे, ते पॉईंट मधला आहे आकडा. आणि 0.388 म्हणजे जर तुम्ही फक्त 2च डिजिट घेतले 0.38 आणि 0.38 मग कोणाचा कमी वाटा आहे. पण त्याच्या पुढच्या फ्रॅक्शनला तुम्ही जर गेलात तर मग तिथे मात्र तुम्हाला गोवा सगळ्यात कमी बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग 3 नंबरला मिझोरामचा सगळ्यात कमी वाटा आहे. सगळ्यात कमी गोवाच आहे, नंतर सिक्कीम आहे, नंतर मिझोराम आहे. आता हा महसुलाचा वाटा कसा ठरवला गेला तर त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे आणि तो क्रायटेरिया आपल्याला माहिती पाहिजे. तर तो क्रायटेरिया नक्की काय आहे, तर इथं आपण जर क्रायटेरिया बघितला की क्रायटेरिया कसा डिस्ट्रीब्युट केलेला आहे किंवा कसा महसूल डिस्ट्रीब्युट केलाय, तर कर वाटणीचे निकष प्रामुख्याने 14 वित्त आयोगाचे काय आणि 15 वित्त आयोगाचे काय. तर यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं की 1971 ची लोकसंख्या, 2011 ची लोकसंख्या याला प्राधान्य दिले 14 वित्त आयोगाने. म्हणजे प्रत्येक राज्याची लोकसंख्या किती, 71 ला किती होती, 2011 ला किती, तर त्याचं वेटेज ठरवलंय 17.5% वेटेज इथं, 10.5%. आणि महत्वाचं काय तर इन्कम डिस्टन्स किती आहे, म्हणजे उच्च उत्पन्नवालं राज्य आणि कमी उत्पन्नवालं राज्य यांच्यामध्ये इन्कमचा डिस्टन्स किती आहे, किती फरक आहे, त्याला 50% वेटेज दिलेलं आहे. राज्याचं क्षेत्रफळ किती, त्याला 15% वेटेज आणि फॉरेस्टचा एरिया किती, त्याला 7.5% वेटेज दिलं होतं. आता हे वेटेज जे दिलेलं आहे तर ह्या वेटेजमुळे काय झालं की जे समजा ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे किंवा ज्या राज्याच्या बाबतीत काय आहे क्षेत्रफळ जास्त, त्यांना फायदा झाला. म्हणून युपीला सुद्धा फायदा 14 वित्त आयोगाने झाला होता. आणि सेम 15 वित्त आयोगाच्या बाबतीत जर आला तर इथं आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. पण 14 वित्त आयोगापासून जर बघितलं तर बऱ्याच वेळा काय झालं की एक प्रकारे साऊथ इंडियामधले जे राज्य आहेत किंवा ज्या राज्यांनी पॉप्युलेशन वरती काम केलेलं आहे, पॉप्युलेशन कंट्रोल वरती, तर त्या राज्यांनी एक प्रकारे टीका केली होती. केरळ सारखं राज्य, तमिळनाडू, की मग युपी बिहारची एवढी लोकसंख्या आहे तर मग लोकसंख्येला तुम्ही वेटेज देत असाल तर मग त्यांना जास्त फायदा होईल. मग आम्ही एवढे प्रयत्न केलेत लोकसंख्येसाठी, मग आम्हाला काय फायदा आहे. तो मग 1971चा जो काही क्रायटेरिया तर तो 71चा क्रायटेरिया 15 वित्त आयोगामध्ये तो रद्द करण्यात आला आणि क्रायटेरियामध्ये बदल केला. बदल कसा केला तर 11 ची लोकसंख्या जी आहे, 2011 ची लोकसंख्या तिला 15% वेटेज दिलं. जनसांख्यिकी कामगिरी डेमोग्राफिक जे काही एक प्रकारे
प्रयत्न केले ते वेगवेगळ्या राज्याने, त्याला 12.5% वेटेज दिलं. इन्कम डिस्टन्स जो आहे तर त्याला 45% वेटेज दिलं आणि त्यानंतर राज्याचं क्षेत्रफळ 15% ऍज इट इज ठेवलं. फॉरेस्ट आणि इकोसिस्टीम जे आहे तर त्याला परिस्थिती केलं 10% आणि टॅक्स एफर्ट, टॅक्स साठी कोणी किती प्रयत्न केले तर त्याला 2.5% वेटेज दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जनसांख्यिकी कामगिरी हा एक नव्याने पॉईंट ऍड केला आणि टॅक्स एफर्ट जो आहे तर हा एक नव्याने पॉईंट आपल्याला ऍड केलेला बघायला मिळतो. आणि फॉरेस्टचं जे वेटेज होतं 7.5%, तर 7.5चं ते 10% वेटेज वाढवलेलं आहे. तर आपल्याला या क्रायटेरियावरती क्वेश्चन आलेले आहेत आणि आयोगाने कधी कधी आपल्याला रॅन्डम पण क्वेश्चन विचारलेत एकदम की मधलाच कुठला तरी वित्त आयोग घ्यायचा आणि त्याच्यानुसार नक्की काय काय शिफारसी केल्या होत्या वगैरे. तर तिथं काही नाही, लॉजिकली गोष्टी अप्लाय करायच्या की राज्याचा वाटा किती असू शकतो किंवा लोकसंख्येला वाटा किती दिला जाऊ शकतो, क्षेत्रफळाला किती दिला जाऊ शकतो. कुठलाही असा खूप एकदम एक्स्ट्रीम नाहीये इन्कम डिस्टन्स सोडला तर. बाकी काही विशेष तुम्हाला खूप डिटेल काही करण्याची गरज नाही, एवढे क्रायटेरिया फक्त लक्षात ठेवा. मग हे 15 वित्त आयोगाने रिपोर्ट काय केला होता 2019 मध्ये, एक रिपोर्ट पहिला रिपोर्ट दिला होता आणि नंतर मग त्या शिफारसी होत्या त्या फक्त 1 इयर साठीच लागू होत्या. पहिला रिपोर्ट दिला होता त्या फक्त 1 वर्षासाठी तो रिपोर्ट लागू होता. नंतर मग दुसरा रिपोर्ट दिला आणि दुसरा तो कोविडच्या काळातला सगळ्या गोष्टींचा विचार करून तो नंतर रिपोर्ट मांडलेला होता. म्हणजे मग त्याच्यामध्ये 2021 ते 26 याच्यासाठी मग तो कोविड कालीनचा रिपोर्ट दिलेला होता. 15वा वित्त आयोग. आणि नंतरच्या काळामध्ये मग आलेला आहे 16वा वित्त आयोग. आपण तो पुढे डिटेल दिले ते आपण बघूया. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा वित्त आयोग आहे. म्हणजे प्रत्येक राज्याचा सुद्धा वित्त आयोग असतो, स्टेटचा फायनान्स कमिशन. मग हे कशानुसार येतं? 73वे आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये शिफारसी आहेत आणि त्या शिफारसीवर आपल्याला स्टेटचे वित्त आयोग बघायला मिळतात. मग हे जे स्टेटचे वित्त आयोग आहेत तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आर्टिकल 243I आणि 243Y यामध्ये वित्त आयोगाच्या तरतुदी आहेत आणि या वित्त आयोगाच्या तरतुदी आहेत तर त्याच्यानुसार त्याची स्थापना केली जाते. मग राज्याच्या बाबतीत जर म्हणलं तर काय आहे किंवा आपल्या राज्याच्या बाबतीत जर बघितलं तर कायदा आहे 1994चा. कारण का? तेव्हा 73वी 74वी घटना दुरुस्ती लागू झाली त्याच्यानंतरच कायदा आलेला आहे. आणि मग हा जो कायदा आलेला आहे तर हा कायद्याच्या बाबतीत जर आपण बघितलं, एक अध्यक्ष असतात, एक सदस्य सचिव आणि इतर 4 सदस्य आपल्याला या आयोगामध्ये बघायला मिळतात. तो आपला हा वित्त आयोग महत्वाचा आहे. आणि आपल्याकडे आतापर्यंत 5वा वित्त आयोग होता. 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विश्वनाथ गिरिराज होते. आता रिसेंटली मग 6वा वित्त आयोग तो मंजूर झालेला आहे, कॅबिनेट त्याला मंजुरी दिली, स्थापन झालेला आहे. तो 6व्या वित्त आयोगाच्या आपल्याला डिटेल इथं लक्षात ठेवायचे. मंत्रिमंडळाने 18 फेब्रुवारीला मंजुरी दिली आणि तो स्थापन झालेला आहे. नितीन करीर हे जे माजी सचिव आहेत मुख्य तर ते त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. 6वा वित्त आयोग आपल्या राज्याचा. मग राज्याच्या बाबतीत आपल्याला आर्टिकल वगैरे या गोष्टी माहिती पाहिजेत त्यामध्ये. ओके, येस राहतील लक्षामध्ये. येस. आणि शेवटचा पॉईंट की 16वा वित्त आयोग आपल्या देशाच्या बाबतीतला 16वा वित्त आयोग स्थापन कधी झालाय, डेट पाठ पाहिजे, 31 डिसेंबर 23 ला. 31 डिसेंबर 23 ला स्थापन झालाय. अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया आहेत. सचिव कोण आहेत? ऋत्विक पांडे सचिव आहेत. तर ही नावं पाठ पाहिजेत. आता सदस्यांमध्ये काय झालं ना की रिसेंट पर्यंत बदल झालेत, बरेचसे बदल झालेत. काही सदस्यांनी राजीनामा दिलेले आहेत, त्यांच्या जागी नवीन आलेले आहेत लोक. तर तुमच्याकडे आता ही जी स्क्रीनवरती डिटेल आहे तर ती नव्याने अपडेटेड आपण दिलेली. तर बघा, अजय नारायण झा हे सदस्य होते, काही दिवस सदस्य होते, पण ते काय झालेत तर त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिसेंटली, म्हणजे पूर्णवेळ सदस्य होते ते, पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी एक अर्धवेळ सदस्य नेमण्यात आलेले आहेत. कोण आहेत ते? तर टी नबी शंकर. टी नबी शंकर हे नव्याने काय केले तर नवीन सदस्य आले, ते पण पार्ट टाइम आहेत. हे टी नबी शंकर कोण आहेत? तर डेप्युटी गव्हर्नर आहेत. डेप्युटी गव्हर्नर आहेत कोणाचे? आरबीआयचे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत टी नबी शंकर, लक्षात ठेवायचंय. तर त्यांना पार्ट टाइम म्हणून घेतलेले आहे. कोणाच्या जागी? अजय नारायण झा हे पूर्ण वेळ होते त्यांच्या जागी. त्याचबरोबर बघा, तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवायचं की इथे बघा, ठीक आहे, तर इथं आपल्याला यामध्ये अॅनी जॉर्ज मेथोय या सुद्धा काय आहे तर त्या पूर्णवेळ सदस्य आहेत. आणि याच्या आधी एक प्रकारे निरंजन राजाध्यक्ष, निरंजन राजाध्यक्ष काय होते तर हे पूर्णवेळ सदस्य होते, त्यांनी सुद्धा नंतर राजीनामा दिला. मग त्यांच्या जागी कोण आले होते? मनोज पांडा हे पूर्णवेळ सदस्य आलेले आहेत.
सो ज्यांनी राजीनामा दिला तर तिथं त्यांचं नाव लिहून त्यांच्या पुढे क्रॉस तुम्ही लिहिलं तरी पण चालेल आणि तुम्हाला रिसेंटचे सदस्य लिहायला आवश्यक आहे. प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो की सदस्य कोण आहेत, पूर्ण वेळ कोण आहे आणि याच्यामध्ये एक सदस्य जे आहे ते अजून अर्धवेळ मधले आहे तर ते कोण आहेत तर सौम्यकांती घोष. सौम्यकांती घोष कोण आहेत तर ते सुद्धा अर्धवेळ सदस्य आहेत. मग इथं अर्धवेळ सदस्य सध्या दोन झाले. एक आहे टी नबीशंकर आणि एक आहे सौम्यकांती घोष आणि दोन जे पूर्ण वेळ आहेत तर ते कोण आहेत मग अॅनी जॉर्ज मेथो आहेत आणि मनोज पांडा आहेत. तर हे दोन पूर्ण वेळ आपल्याला बघायला मिळतात. तो असा प्रश्न आपल्याला सदस्य वगैरे यांच्या बाबतीत येऊ शकतो. या 16व्या वित्त आयोगाने काय करायचंय तर 1 एप्रिल 2026 पासून ज्या वित्त आयोगाच्या शिफारसी ज्या आहेत तर त्या लागू होणार आहेत तर त्या शिफारसी आधीच द्यायच्या आहेत. कधीपर्यंत द्यायच्यात 31 ऑक्टोबर 25 पर्यंत. आता शिफारसी ऍक्च्युअली दिल्या का आल्या का आता हे आपल्याला बघायला लागेल. 31 ऑक्टोबर 25 ऑलरेडी झालेली. मग आता ते आपल्याला कळेलच नजीकच्या काळामध्ये आपल्याला करंट मध्ये ते येणार आहे आणि आपल्याला ते करायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर येस आलं लक्षात इथपर्यंत. तर हा आपला पार्ट झाला आता पब्लिक फायनान्सचा.